प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे एक फार मोठं नाविन्य नमूद करतात. एक आश्चर्य आहे. या वाक्याकडे बघत असताना इतकं आश्चर्य वाटतं की या आश्चर्यात जगातलं कुठलंही आश्चर्य नसेल. काय अधिकार हो मालकांचा. तरी ते म्हणते संतांचं वर्णन करण्यापेक्षा माझी वाणी पुरत नाही आणि वर्णन करण्यापेक्षा मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. काय साधी गोष्ट आहे. आणि हे तुकोबारायांनी म्हणावं, देहूतल्या मालकांनी म्हणावं. अहो सामान्य व्यक्ती म्हणायला तयार नाही. आम्ही ज्यांच्या नावानं 2 टायमाच्या भाकरी खातो का, आम्हाला पण असे गंडला आलेत. मला वाटते फणस लहान झालेत. इतकी मोठी गंडलं आम्हाला. फणस इतकी मोठ्याला लागत नाही ती एवढ्याली गंड आहे. गंड फुटल्यावर वास येतो बरं. पण आणि कधी कधी फुटल्यावर डॉक्टर घरी बी न्यायला लावते फुकून द्यायला. काय तुकोबारायचा अधिकार महाराज. काय वानो आता न पुरे ही वाणी. ती वाणी किती पवित्र असेल. एका तिळा इतकं पाप नाही. अहो हे म्हणणं सुद्धा आपलंच पाप आहे. तिळोबा तुकोबारायची वाणी अपवित्र नव्हती हे म्हणण्याचा पण अधिकार नाही. अपवित्रता त्यांच्या जवळच नव्हती. कोसो दूर. कधी कधी अपवित्रता कधी प्राप्त होत असते विठ्ठलांना. आपण बाकीच्या भोगात पडतो त्यावेळेला, विषयात पडतो त्यावेळेला. हे बाकीचे जे भोग आहेत काय स्वरूपातले, हे पिस लावणारे भोग. साध्या सिद्धीला जवळ फिरकू दिलं नाही. हाकलून दिल्या सिद्धी. हाकलून सिद्धी आपण फक्त नावच ऐकलं. आणि कोणी पोरीचं ठुला असन. याच्या व्यतिरिक्त सिद्धी बघायला भेटल्या का आपल्याला. हो हाकलून दिल्या सिद्धी. हाकलून काय तुकोबारायचा अधिकार. एकदा सिद्धी तुकोबारायकडे आल्यानं ते म्हणल्या आम्हाला वैकुंठातल्या मालकाने सांगितलं तुकोबाराय सांगतील ते काम करा. तर तुकोबाराय म्हणले सिद्धी आई साहेब आपणच आहेत का. अनिमा गनिमा कामा वशित्वा विशित्वा अष्टमा सिद्धी होत्या का. काय 8 सिद्धी 8. याच्यातली एक प्राप्त झाली की तुम्ही म्हणताल त्यावेळेला रात्री 2 वाजता पण बाग भिजतो. हो बुवा. तिला सांगितलं कर फवारा, उठायच्या आत फवारा. तिला सांगितलं दव संपल्याच्या नंतर करायचा, 10:30ला फवारा. औषध आणायचं काम नाही. ती तुमच्या दुकानातलेच सिद्ध करते. तिचंच तर नाव सिद्धी आहे. ती जशाला तसं दुकान विठोबा दादा तुमचं तयार करते, तिचं नाव सिद्धी. आणि त्या सिद्धीला विचारलं माय, तुकोबारायची भाषा. हे माय तुला मालकाने सांगितलं मी सांगेल ते काम करा. हो मग ऐकशील का. वा वैकुंठातले मालक म्हणले तुकोबारायचं ऐक. मी का नाही ऐकणार. मग मी तुला काम सांगतो. देहूच्या शिवारात थांबू नको. इथं थांबायचं नाही. सिद्धी लावी पिशे. कोण काय काय अधिकार असेल हो. सिद्धीला हाकलून द्याव. एवढी वाणी धमक. किती पवित्र वाणी असेल. काय प्रखर वाणी असेल. काय प्रखर. इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. बुवा 10-5 कोटी जवळ असल्यावर म्हणायला काय हरकत नाही बरं. कारण मनुष्य तर पपेची माहिती इतक्या पैशावर जगिता येते विठ्ठलांना. पण तुकोबारायला शर्ट घालायची पंचायत होती शेवटच्या टप्प्यात. तरी ते म्हणले मी कोण्या भडव्यांची स्तुती करणार नाही. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरण नका करू नर स्तुती माझी परिसावी विनंती. अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या म्हणायला आम्हाला काय हरकत नाही. मते गुरुजी पण कीर्तन घेणार नाहीत लोक. आमची स्तुती करीत नाही तू कीर्तनच रद्द. पैसे नाहीत का आपल्या लोकांकडे. पण भीती वाटते. करणार स्तुती करणार. खोटं आहे का. संध्याकाळचं जेवायची पंचायत.
पत्नी अन्न 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 करता हे काय साहेब गेले हो मोरे बाबा, अन्न भाकरी करता करता अन्न अन्न करता गेले, तरी सांगितलं नाही करणार. पकड काय हो वाणीची, काय श्रीमंती जिबेची, आणि एवढी श्रीमंती असताना काय वर्णन करू संतांचं. धमक किती होती, धमक 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 धमक. तुमच्या नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी श्रीमंत लोक आहेत, बाकीच्या जिल्ह्यात भिकारी आहेत असं काही मला म्हणायचं नाही. ज्या भागात गेल्यावर ज्याच्या घर केलं त्याच्या घरात हिशोबात राहावं लागते, नाही तर घर किरायान केलं कुठे खिळे ठोकले ते म्हणलं घर काढून द्या. असं थोडंच तुमचे चपात्या खाते, आमच्या तिकडे गौऱ्या थोड्याच खाते, काय नसतं त्याच्यातलं काय विषय नाही. पण बऱ्यापैकी श्रीमंत आहे तुमच्या भागात. विठोबा दादा अशी कोणाची मायवेली तुमच्या जिल्ह्यात तो यमाल कामाला लाईन. राग येऊ देऊ नका ना, आला तर काय करतील बरं अण्णा, मग कीर्तन टाळतील, मी काही मागं लागे नाही. हाय तुमच्या जिल्ह्यात एखाद्याची ताकद यमाला कामाला लावायची, तू भरायची ते यम काम, नुसतं काम नाही, गुलाम सलाम. काय ताकद तुमच्या गड्यांका राम प्रणाम राम राम घालणं ही पद्धती. पाया पडा असेल का गडी काका, उलट त्यालाच फोनवर आपल्याला पाया पडावं लागतं. इरे बापू नको पड करू, हे विनंती करणं पाया पडणंच. तर काळ प्रणाम करायचं मोरे महाराज, काळ 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 प्रणाम करायचं. वाणी धमक काय श्रेष्ठता त्या वाणीत, किती श्रेष्ठता. हे विश्व त्या वाणीनं ढवळून काढलं. हरिभजनी विश्व ढवळून काढलं, विश्व विश्व विश्व. किती वाणी पवित्र आहे. मग एवढी पवित्र वाणी असताना तुकोबाराय स्वतःहून म्हणतात मी किती वर्णन करू, न पुरे ही वाणी, माझी जीभच पुरत नाही. असं काय असलो संतांकडं. परवाला आदरणीय बाप्पांच्या मुखारविंदातलं वाक्य ऐकलं मी, आणि मी 29 वर्ष झालं सोहळ्यात जातो, तेव्हा तिकिटाचा मेळ नव्हता तेव्हापासून जातो. लाखो लोक हा चोपवरी झाल्याच्या नंतर असे चोपून बसल्यासारखे बसते. याच्या पलीकडे काय सांगायचं, इतका दर्जा आहे. वा फडातल्या चोपदारानं फार काय झालं तर चालीला सम द्या, हाताचा सम देण्यापुरती पद्धत आहे, बाकी नाही. दातडांग 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 काय ते का ताश आहे का काय, काय मेळ नाही बाबा. पण काय झालंय काही म्हणायला जमन, अवघड झाली गोष्ट, फार अवघड झालं. चला बाकीचे लोक नियम सांभाळायले तो त्यांच्या संप्रदायातले, आपल्याकडेच असं होतंय. चला गरिबाच्या पोराला बिस्किटचा पुडा दिला ना विठोबा दादा, तर ते बिस्किट खाल्ल्यावर पुड्यात जे भोगा राहतो का ते भोगा बी खाते आबा. पण दुकानदाराच्या पोराला जर बिस्किटचा पुडा दिला तर एखादं खातं आणि बाकीचे बिस्किट अंगाखाली चुरगाळीत. तसं आपलं झालंय, आपल्याला लय बिस्किट झालीत, याचा जोर झालाय आपल्याला. पण एके दिवशी ह्या बिस्किटाचं रूपांतर दगडात होऊ नये ते व्हायच्या आधी आपल्या लोकांनी सावध राहावा. विठाला विठाला मग ते बरं राहिला पैशाचं गर्व होतं, आपल्याकडे लय पैसे नाहीत बरं. या संप्रदायात तिळा इतके बसत नाहीत, त्यांच्याकडे अब्जानं पैसे येते, ध्यानात ठेवा. अब्जानं 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 पैसे येत, अब्जानं. हे लाखन कोटीन चारन दोन इतक्याच म्हणून तुम्हाला इलेक्शन लढवायचे. येडपट हेस का काय तू कशाला नादी लागायला यातून तू न्यायच्या. हा हे तुला कोणीकडे घुसाडून टाकतील काय मिळत नाही, लय हिशोबात राहायला पाहिजे. हो आमचा पुतण्याच उभा राहिला ग्रामपंचायतला माग, चट जमीन गेली आणि चट चट गेली. आता तुमच्या इकडे नाशिकलाच काम करतं कोणाच, इकडंच करतंय इकडंच करतंय बघा, इकडंच करतंय. नाही तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुमच्याकडे म्हणायलो मी, पण विठाला आज कामाचा नाही. चला हिशोबात राहायला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कुंटालानं सोनं घरी असावं पण बाईनं मंगळसूत्र झेपेला असं घालावं. लय सोनं असल्यामुळं 1.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच मेली, वजनच मेली, शिर दबली ती. 1.5 किलोचं मंगळसूत्र म्हणलं ती वजनानच मेली, वजनानच नाही. चला
उपस्थित श्रोत्यांना प्रणाम. मनोज भाऊ शेवाळे आहे, हा योगेश बी आहे, ते येत आहे कुठं. धन्यवाद. सगळ्यांची नावं पाठ नाहीत, माफ आहे का नाही. शक्य होत नाही ना, इतके कसे बसणार नाहीत ना. आता तुमची भितडा एवढाले मोबाईल असून बी हँग होते, तर मग आता बारीक साईड डबडे एवढा याच्यात किती बसतील बरं, आहे का नाही. माफ केलं पाहिजे माणसाला, माफ केलं पाहिजे. लहानसं की आपलं खोकडं हे विडाला कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद. हे गरजा महाराष्ट्रवाला अजय त्यालाही धन्यवाद. हा भजन सेवा तुम्हालाही धन्यवाद. वा चांगली प्रसिद्धी प्रमुख येते लाई जा, काय ताण नाही. चांगलं टायटल टाकी जा, लोकायला घरी बसलेले कीर्तन ऐकायला भेटते. मला काही ताण वाटत नाही. भोळा मीच सध्या यायला लावू देतो. हो हो, बाकीचे बिचारे हुशारे. आपलं भोळं पण कवा जातं काय नाही. जाऊ द्या, असंच भोळं राहू द्या, भोळ्यातच मराव. विठाला विठाला काय मानू आता न पुरे वाणी. दत्तोत्सव चालू आहे. विठ्ठलांना साधूची शक्ती किती मोठी आहे. बाईसाहेब एके दिवशी बसल्या. कोण बाईसाहेब? ज्या बाईच्या मनात आल्या जग नाचत आहे, तिचं नाव लक्ष्मीबाई साहेब. जग नाचते, जग जग विश्व नाचते, विश्व नाचते. किती नाचते सांगू तुम्हाला लक्ष्मीमुळं. 2:15 वाजूस तर मताला माणसं बाहेरच निघणं, आणि 2:15 वाजल्याच्या नंतर डबल पेरलं मग बाहेर निघले. किती नाची ती लक्ष्मी. चांगल्या चांगल्याला 3x6 कागदानं नाचिलं. स्वाभिमान विकायला लावती लक्ष्मी, स्वाभिमान. आणि बाईसाहेब एके दिवशी खळवळल्या. मालकाला सांगितलं, मालक काय करत होतात नारदाचं त्या दिवशी. काय वानू आता न पुरे वाणी ओंकार. नारद काय सांगत होते? काही नाही ग नारद, अनुसया माऊलीचं सांगत होते. कोण अनुसया? आता हे तुम्हाला ऐकू जाण्यासाठी लक्ष्मी आई साहेब देवाला इतक्या गेलो आणि कशा बोलतात तुम्ही, यानं पुन्हा विप्रास काढतात. कारण आई साहेब होत्या. हा कोण अनुसया आणि कशा करता काय? एवढे काय नारद असे वाकून झुकून सांगत होते. काय एवढं ते अनुसयाचं? राहू दे ग, फार मोठे अधिकारी आहेत. बसावून गपचिक. आई साहेबांनी तिकडं फोन केला कैलासाव मैत्रिणीला, पार्वती आई साहेबांना. अहो ऐकलत का? हे फोन मुळे करतेत म्हणून मी फोन मधात घातला. तो फोन करायची काय गरज आहे? दूतच पाठीला. कैलासाव आई साहेब आले. काय हो म्हणे, परवाला नारद आमच्या यांना सांगत होते कोण अनुसया नावाची बाई फारच अधिकारी आहे म्हणे. हो बाई, आमच्याकडे नारद मागच्या आठवड्यात आलते. लागलं लोन. तितक्यात सावित्रीबाईलाही निरोप गेला, सत्यलोकाची मालकीन. आता ती काय साध्या चतुर माणसाची बायको आहे का? त्या बाईच्या मालका इतका चतुर जगात कोणी नाही. चतुर तसे तिन्ही देव चतुर आला. तिन्ही देव जैशी. काय काय अधिकारी यांचा. तर सत्यलोकातल्या मालकाची पत्नी सावित्री आई साहेब, काय मालक चतुर. हे बिना छिद्राचे गाडगे कोणालाही करता येतील विठ्ठलांना, पण 9 छिद्र पाडून त्या गाडग्यातलं पाणी खाली येत नाही काका. असं गाडगं फक्त ब्रह्मदेवानंच केलं. हे कुलाल हाडाचा बाप चाडाचा, अखंड घडी तो मडके रे. काय ताकद, काय ताकद. अशा मालकाची धर्मपत्नी. चातुर्य सांगू तुम्हाला किती असेल विधात्याकडे. किती किती चतुराई, किती चतुराई, किती चतुराई. ब्रह्मदेवाकडे एकदा 4 वाघ गेले. निर्माण कार्य त्यांच्याकडे ना. 4 वाघ गेले आणि 4 वाघायला लय खाजवायचा नाद असतो. लय खाज आपल्यात पण झालेत. हो, काय खाजितीन काही मिळच नाही. हे तुम्ही पुढच्या जन्मात वाच्या जन्माला जाता. उकळतीन ऊ. हे असं कुठं काही उकरीतान ना, तर पुढच्या जन्मात वा होता. वा वा. आणि लयच उकरायचा नाद लागला तो कोंबड्या होता. तू का म्हणे झाली पुढेची उकरी लाभ नाही. हे 4 वाज बोंबलत गेले. ते म्हणले, प्रभू चतुरानना, तुम्ही फार चातुर्य संपन्न कुलालात.
आंब्याला बारीक कैऱ्या लावल्या आणि भोपळ्याला खपक्या भोपळा लावला. भोपळा कळतो ना, ते मोठा भोपळा. पहिले तारू त्याचेच करीत होते ना, ह्या कडीची त्या कडीला जायला. सांगडी आमच्याकडे कमरेल 3 भोपळे बांधले की पलीकडे दुधनात उडी टाकायची आणि पलीकडे जायचं, करपरात उडी टाकायची आणि पलीकडे जायचं. कोणी बी नाही, कोणी बी नाही. वरून काट्या वाहून आल्यावर चट धोतर निसटून जाते. ते बी काट्या बी होकीता आल्या पाहिजे. गेला धोतर घालून आणि काट्या धोतर घेऊन गेले, बाहेर येईच ना. यांना येई ना, ते म्हणलं गेलं काट्याला धोतर निघून. सुंबळ्या कुठला काट्या खाऊन गेला, लोटता नाही आली तुला. दारू भोपळ्याला भोपळा मोठा लावला, त्याचं बुडे करंगळी सारखं, आंब्याचं बुड कासऱ्यात बसत नाही. आणि काय तुमची चतुराई, लोक तुम्हाला म्हणते तुम्ही सृष्टीचे निर्माण करतात. ब्रह्मदेवानं सांगितलं या आंब्याखाली अर्धा तास आराम करा, 4 वाकाला. आणि मायावी पोपट निर्माण केला आणि पोपटाला सांगितलं हे झोपल्यावर याच्या नाकावरच आंबा टाक. आता मायावी पोपट म्हणल्यावर त्याला टचका आणल्याबरोबर वरून आंबा सुटला. आंबा चांगला होता, 4-4.5 छटाकाचा. आणि वरून सुटल्याबरोबर 4 वाकाचं नाक फुटलो, फॅ फॅ करू लागला 4 वाक. ब्रह्मदेव म्हणले थांबा, रुमाल देतो. नागपुसा रक्त येऊ लागलं नाकातून. बर, ब्रह्मदेव म्हणले कळालं का? काय कळालं म्हणले, एवढा मोठा आंबा आणि एवढूशी कैरी आणि इतकुसा भोपळा आणि त्याला एवढा भोपळा. राजा, एवढा बारीक आंबा होता तर नाक फुटलं, आणि भोपळा जर फांदीला असता तर तू फुटत होतास. जे ते काय चातुर्य विधात्याचं, काय चातुर्य, काय चातुर्य, काय चातुर्य. फळाची निर्मिती बघा ना, काही फळं आतून खायचे बाहेरलं फेकायचे, काही वरून खायचे आतलं फेकायचे, काही आतलं फेकायचे वरचं फेकायचे, मधलं खायचं. आंबा काय चातुर्य, किती किती चतुर. आणि अशा विद्वान व्यक्तीची पत्नी बी किती चतुर असेल. अहो जरा जरा चतुराई जायची ती ही घर फुकायली. याच्या सुनाला लावून दी, त्याच्या सुनाला लावून दी, ह्या बाईल काही बोल. उली उली चतुर आहेत नवरे, तर इतक्या त्या हुशार. तर जिचे मालक इतके चतुर आहेत ती किती चतुर असेल. लगेच फोन, सोयच पाहायची तिची. म्हणले कशी सोय पाहायची? तर लक्ष्मी आई साहेब म्हणल्या आपण 3 जणी स्त्री आहेत आणि ती सुद्धा स्त्री आहे, आणि स्त्रियांनी स्त्रियांची वाभाडे काढायची नाही, हे शोभत नसते. आपण 3 जणींना आपल्या मालकाला सांगू तिचा पेपर तपासा. त्याच्या पेपरात कॉफी नसते आबा, आपल्या पेपराने काही चलत. टॅबला खालून सुटकेस द्यायला होतं काहीही चलत. इतका लिकीजपणा मला वाटतं कुठं नसल बाबा. हो, इतका गोड गोंधळ. हो, आमचा मित्र जरा पुढं शिकला आणि त्याला माया इतकं येत नव्हतं. लय ढ होतं. मी येडा बाळ्यान मायापेक्षा तो येडा. हो, मी पहिलाच येडा आणि तो मायापेक्षा येडं होतो. आणि मी म्हणलं तू कस काय पेपर द्याला, मी तर शिकलोच नाही, पेपर द्याला कस काय, तुला माहित नाही का? म्हणलं मी कॉफी लिहिली होतो. आज म्हणलं ते सेंटर लय कडक होतं ना. जाऊ दे म्हणला, कॉफी लिहिली कीच खाऊन टाकीत होतो. कागदानं काय व्हाले म्हणला, बंद हे कागदावर रोड खाल्ले काही काही नाही. हो, काही ना बंद हे कॅनल खाल्ले कागदावर. आणि मला तर काय कॉफीच खाची म्हणलं, मला खाचच काय दुसरं. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कॉफी नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंगा. पेपर तपासायला आणि 3 बायकांनी स्फूर्त केलं. इच्छा नव्हती हो काका. पंढरपुरातल्या मालकाची इच्छा नाही, काशीतल्या मालकाची इच्छा नाही, सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव इच्छा नाही. पण कधी कधी बायकांचं ऐकावं लागतं. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. ऐकावं लागतं, ऐकावं लागतं, ऐकावं लागतं. संसारातल्या माणसाला काही नियम आहेत, नियम आहेत, काही मर्यादा आहेत. खरं तर जाणून नेमकं व्हावं लागतं. गरज नसताना काही काही गोष्टी ऐकावं लागतात. आणि गरज नसताना नाही ऐकल्या शास्त्र गोड मानतंय, पुराण गोड मानतंय, वेद गोड मानतोय, पण संसाराची घडी उकलती. नाईला जाणून नेमकं व्हावं लागतं. नाही येईल काय गरज होती ती ऐकायची. कधी कधी जाणून आकाशाची वाणी झाली आणि आकाशवाणी सांगत होती उद्या दुपारी ठीक 12 वाजता 5 मिनिटं पाऊस पडल. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडल ते सगळे येडे होतील. लोक म्हणले हिच्या गोळ्या संपल्यात आकाशवाणीच्या. आता आकाशवाणीच्या गोळ्या संपत असते तो. सारे लोक बाहेर, राजान प्रधान मधात, प्रधानाची बायको बाहेर, राजाची बायको बाहेर. आता राजाची आणि प्रधानाची बायको जर आकाशवाणीला मानित नसेल, मग आता वरमाईत जर इकडे तिकडे चहा प्यायला फिरत असेल तर बाकीच्या वरांनीमुळे तर टेम्पो थांबणारच ना.
ह्या तिकडे तिकडे कुकाचं घोटण चहाचा घोटण चलवय घरला हो ह्या तिकडे तिकडे फिरायला आता राजाची बायको जर बाहेर असेल प्रधानाची बायको बाहेर असेल तर मग बाकीच्या तर पहिलेच आसूड खांद्यावर टाकल्यावर पदर खांद्यावर टाकला चल भिजल्यावर येड्या झाल्या येड्या झाल्यावर कपडे चांगले ठुले असतील काय चिरकाळ्याच कपड्याचे येडे कपडेच फाडणार राजानं प्रधानानं खिडकीतून पाहिलं तर म्हणले बापरे सारी प्रजा चिडी झाली प्रधान म्हणले वरी चला वरी गेल्यावर सगळं दिसत आहे वरी गेल्यावर राजा म्हणला प्रधानजी तुमच्या मंडळीला ओपत गाव पान कपडे फाडे आणि प्रधान म्हणला आमचं जाऊ द्या पण तुमची पलीकडून उभी आहे ना तुमची लोक का आमचं कुसळ दिसत तुमचं मुसळ दिसत ना तुम्हाला लय लोकांना नाद असतो लय लोकांना हा भगवान महाराज तुम्ही बडीशोप खाता काय भगवान तुम्ही महाराज येतो तुम्ही बडीशोप खाता होय आणि तू 70 रुपयाचा गुटखा खाला चावणे हा तुझ्या तोंडात नाही का यम रूम न ठोकायचा निकून काढायचा तुला आमची बडीशोप खपन होय रे आराम खोरा भडव्या तुला गरम पार घालीन तुझ्या तोंडात यम आणि इकून काढीन इकून आणि तितक्यान नाही नीट झाला तर इथं ठोकीन काय माणसं बोलतील काही मिळच नाही राजा म्हणले बघ ना प्रधानजी तुमच्या ती काय तुमची तिकून म्हणले नादच असतो काय काय एका घरी आम्ही गेलो घरी गेल्याच्या नंतर एका भजन्यानं पोरग संग आणलं होतं विठोबा दादा भजन्याचं पोरग एका भजन्याचं पोरग त्या भजन्यानं पोरग भजनीत म्हणत होते ना आता शब्द निघले कलाकार शब्द आपला नाही होते मला वाटतं त्या माईकवर बोलणाऱ्याच्या थोतरीत आणली पाहिजे हो आज सप्त्यासाठी उत्कृष्ट कलाकार अरे ते लोकनाट्यातले असतात रे काय काय लाज वाटायला पाहिजे अहो मोठ्या आपण वजनदार परंपरेतले लोक आहेत ना खरं तर आपल्याकडे भजनी मंडळी आणि फार काय झालं तर गुरुजी गुणीजन म्हणायचं हा शब्द थोडासा पोषण खरं तर वारकरी किंवा भजनी मंडळी एवढा हा शब्द गोड वाटतो पण काय नवीन नवीन इचकू काढते ओरिजिनल फुकून दिलं आणि भांगार बोकांडीवर घेतलंय विठाला विठाला वा सगळे इडे झाले संसारातलं ऐकावं लागतं बरं ऐकावं लागतं तुम्ही किती करा जरासं चुकल्यावर तरी पपेच माय म्हणते तुम्हाला डोकंच नाही चांगल्याच्या बायका चांगल्याच्या बायका म्हणतात हो बाई तुम्हाला इतकुसं कळत नाही एवढं पण कळत नाही तुम्हाला इतकुसं पण आमच्या पोरायची माय मला एकाच दिवशी म्हणली होती तुम्हाला जरा कळत नाही का हो मी महिनाभर पाकिट घरी नेलेत नाही तुम्ही नारळच म्हणलं मला कळच नाही खिशात टाकायची आजी खालीच पडायला मला कसं कळच ना ते खिशात जायच नाही खालीच पडायला नाही इतकी येडगळ बायको नाही मग त्याची काय टप्पर आहे मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून पेस्ट ऐकायला चला ब्रसन पेस्ट त्याच्याकडे लय मोठा धंदा आहे आपल्या बी लोकांनी काय काय जोडधंदे करा तेव्हा बरं चलं ना आपलं बी एखादी गाय एखादी मसड आता ते संन्याशी असून किती मोठे उद्योग येतं रामदेव बाबाचं खरं शिकायला पाहिजे आपण हो चट का याच्या वाती पण किती देवाच्या काय उद्योग बघा शिकायला पाहिजे मोठ्या माणसाकडनं शिकायला पाहिजे हो मी तिकडे गेलो असतो इतकी येटगळ नाही पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं पण हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा लय युवा झाले सोडा ते कानाचे स्कार्प जरसे काय समुद्र नाही घुसला तुमच्याकडे विठाला सगळी प्रजा येडी शहाणे कोण होते माहिती राजा आणि प्रधान शहाणे अण्णा सगळे येडे पण सगळे येड्याच्या मनात येडे कोण होते हे दोघं कपडे पुरे घातलेले हे येडे आणि ओरिजिनल येडे कोण खालचे प्रधानाच्या बायकोनं चांगलीच काठी घेतली तर राजाची बायको म्हणली काठी कशाला राजाला हाणायचं म्हणे पागल झालाय तर राजाची बायको म्हणली आधी तू या नवऱ्याला हाणायचं त्यानं पाय आमच्या मालकाच्या त्या दिवशी राजाच्या डोक्यावर मुकुट नव्हता आणि याला पगडी होती पागल आहे म्हणे तो नवरा पहा मग प्रधानजीला राजा म्हणला अरे त्या तर काठ्या घेऊन आल्यात
तर प्रधानजी जरा हुशार होते, त्याच्या गोळ्या नव्हत्या संपलेल्या. ते राजाला म्हणलं, राजे साहेब बायकाईनं मारलेला मार चुकायचा असेल तर कपडे फाडावं लागतील. हट, पागल आहे का काय? आपण काय येडे आहेत का? येडे नाहीत, पण येड्याचं सोंग घ्या. जाणून नेन ते येडे नाहीत, आणि येड्याचं सोंग नाही घेतलं ते आणत्या. चंद्र सूर्य तोपर्यंत आपली चव जाती. ऐकावं लागतं संसारातल्या लोकांचं. जाणून नेमते झाले कोण? ब्रह्म विष्णू महेश. जाणून नेमते, जाणून ऐकावं लागलं बायकांचं. आणि आई साहेबाच्या दारात गेल्या. संतांची योग्यता किती, संतांचा अधिकार किती आहे, संतांचं नाविन्य किती आहे, संतांचं सूत्र किती टोकाचं आहे, भक्तिसूत्र किती टोके, किती टोके. आलक ठोकली, आलक निरंजन आदेश भिक्षाम देहिमा. ठोकली आलक. आश्रम होता सुंदरसा. काय रूप असेल माझ्या अनुसार आईसाहेबांचं, काय रूप असेल. अंग भरून पातळ होतं, पदर मानेवून घेतलेला होता पाठीवून. हो, असा शेतकऱ्यांना आसूड सोयड्यावानी नव्हता. हो, असा खांद्यावर टाकला. शेतकरी आसूड तरी हिशेबात ठेवलाय. दम नाही हो कीर्तनायला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला. आता तर दम नाही शिवपुराणाला पण. जाग्यावर शिवपुराण. हो, आता मला बी शिकायचंय. हो, कारण जसं वारा असेल तसं उधळावं लागेल ना आबा, आहे का नाही? आता मलाही शिकावं लागेल. हा नाही होतो, पण मला ओरिजिनल शिकावं लागेल गुरुजी. मी तसं आधार माधार शिकत नाही. हो, आधार माधार नाही. मला बिना साबणाचे कपडे धुतच नाही, मळत निघतच नसतेत ना ते. गतुड्यासाठी नाही शिकायचं, ओरिजिनल शिकायचं. विठाला विठाला गुण कोणाला. पार्वतीच्या अंगावरची साडी पहा चित्रात. लक्ष्मी आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. सावित्री आई साहेबाचं पातळ पहा चित्रात. अनुसया मातेचं पातळ पहा चित्रात. माझ्या मुक्ताई साहेबाचं चित्र पहा. माझ्या जनाबाईचं चित्र पहा. माझ्या सखुबाईचं चित्र पहा. मीराबाईचं चित्र पहा. अंग भरून पातळ नेसलेलं. इथं एकतारी, मांडीवर एकतारीचा भोपळा. आणि विश्वाच्या मालकाकडे बघून भजन म्हणायचे. बावरी हाती घेऊन एकतारी मीरा भजन करी. काय स्वरूप होतो, काय स्वरूप. 1200 एकर, 12,000 एकर जमीन बापाला. आणि एवढ्या घरची पोरगी नख दिसू देत नव्हती. नख 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 म्हणून पंढरपुरातला मालक तिच्या पुढे नाचत होता. हा, आचरणाला किंमत आहे माझ्या माईंनो, देखाव्याला नाही. सोंगाला किंमत नाही. या संप्रदायात सोंग नाही चालत. इथं करायचीच नाही सोंग. माणसं दिसली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि अंधारात कोणाची कानी सोडून नेतो. आता तुमच्याकडे जनावर कमी आहे ना, हे बैल गेलं. काने आमच्याकडे जास्त असते मराठवाड्यात. सोंग नाही चालत इकडे. आलत ठोकली. काय रूप होत. अंग भरून पदर, पात्र हातात घेतलं. भिक्षा वाढत होते. भिक्षा वाढता वाढता माग सरकवली. का मागे का? काय काय पाहिजे? भोजन पाहिजे. वा, काय जेवायला करू? हरळ शिजवायचंय. गारा, गारगुंडी, गारगुंडी. चुकून निसून निसून एखादा जर पांढरा खडा तांदळासारखा दिसणारा भातात राहिला आणि गडबडीत जर दाताखाली आला तर कसं होतं आबा? अंग कसणं तर नाही गुरुजी, कसणं तर नाही, कसणं तर नाही, कसणं तर बंध्या गारगुंडी मोरे महाराज शिजायच्या. सामान्य गोष्ट आहे. ठीक आहे म्हणले. या फिरून, या फिरून या. तशाच गंगेवर गेल्या आणि गंगेच्या पात्रातल्या तीर्थातल्या गारी येचून काढल्या. बघ, गारी याचल्या, गारी गारी याचल्या. गंगेच्या पाण्यानं गारी धुतल्या आणि मालका पुढं गारीचं टोपलं टेकलं. गारगुंडीचं टोपलं मालकाच्या पुढं टेकलं. आणि मालक साधनेत वेगळं होते, वेगळं होते, वेगळं होते. मालकाच्या पुढे लोटांगण घातलं, प्रणाम केला. स्वामी, धनी मालक, साधूला जेवायचंय.
हे तांदूळ उमलले पाहिजे. गारी उमलत असतात का? तांदूळ उमलले पाहिजे. प्रणाम केला आणि टोपलं उचललं आणि पातेल्यात टाकून दिलं. जाळ लावला. तेव्हा काही शिट्या फिट्या वाजायचं काम नव्हतं. कुकर नाही, काय नाही, काय नाही, काय विषय नाही. ते काम करत असताना गारीच्या भाताचा सुगंध तिकडं आबा आणि पाणी शिपडलं दारात. आमंत्रित करण्याच्या पद्धती असतात धर्मशास्त्रामध्ये. कर्मकांडात एक वेगळ्या पद्धती आल्या 3. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दक्षिणेकडे अक्षत टाकायची. दक्षिणेकडे तोंड करून अक्षत टाकायची आदल्या दिवशी, एक पद्धत. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दुसरी पद्धत, आपल्या सोयऱ्याला आदल्या दिवशी अक्षत द्यायची. उद्या आमच्या बाबांचं पक्ष या, ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत सदाव्रत नावाचा विधी सांगितला कर्मकांडात. मुठभर अक्षदेला मिठाचं पाणी लावून हळद आणि कुंकू लावायचं नाही. मीठ एका पाण्यात एवढं एवढं टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ वलसर करायचे आणि ते दाबून 3 मुठी तांदूळ दक्षिणेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात सोडायचे. सदाव्रत नावाचा विधी. आमच्याकडे परवाला पक्ष आमंत्रित व्हा. बस झाले 3. 14 पद्धती येतात. 14. बस 3च ऐका. पुढच्या ऐकलं मागचं इसरून जाईल. इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला साधू आमंत्रित करण्याच्या पद्धती. आपल्या रक्ताच्या नात्यातली व्यक्ती जर बाहेर गावी गेली असेल ती लवकर यावी, ही आमंत्रित करण्याची पद्धत आहे. फोन नव्हते ना बुवा, निरोप नव्हता. पूर्वीच्या काळात आपलाच मुलगा जर जास्त वेळ पाहुण्याकडे गेला तर तो यावा म्हणून त्याच्या वस्त्रावर 2-3 बारे असं पाणी शिपडीत होते. आता पाण्यात टाकायची पद्धत. काय करतील तो भाग वेगळा, ते काही सगळ्यांना ज्ञात नसते ते. हो, साधू आमंत्रित करण्यासाठी पूर्वेला अर्घ्य द्यायचं. दारात पाणी शिपडलं, हजर. भास्करानं सांगितलं, देवा आईसाहेबांनी बोलिले जा, भात शिजलाय, जा. बोलिलं. तोपर्यंत पात्र लावली. पात्र लावल्याबरोबर समाधीतून उठलेल्या साधूनं विचारलं, लक्ष्मी, हे अनुसया, वजनात बोलत होते माणसं त्या काळात, हे सावित्री, हे दुर्गा. आताही माणसं बोलतेत ना. परवाला एक जण म्हणला, ए श्रद्धा, काय रे? काय श्रद्धा होती. वा 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 वा. ह्या श्रद्धेला चुलीत घालावा, ह्या श्रद्धेला चुलीत घालावा आणि वरून वंगण टाकून फुकून द्यावा. काय श्रद्धा. ते आवडीनं माझं. हे श्रद्धा, काय रे, काय विवेक. अरे बापरे. आणि याचाही विवेक किती नदीला गेला. वा 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 वा. हा विवेक कुत्रे पण पाहत नसतील, इतका मस्ताडा विवेक त्याला म्हणतो. श्रद्धा, काय रे विवेक, काय काय गोडवाय. वा, काय कीर्तनाचा परिणाम आहे महाराज. वा, काय कीर्तन आहेत. वा, किती लोकांना गुण आलाय. वा 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 वा. परवाला आमच्या मित्राला म्हणलं, आपल्याला माझ येऊ नये, आपल्यामुळं कीर्तन नाही. हा, असं समजायचं नाही आम्ही लय विद्वान आहेत. आबा, ह्या लोकांनी आम्हाला रोजन लावलंय. हे माज उतरायला पाहिजे. माज आमच्यामुळे नाही परमार्थ. बुवा, आपल्यामुळे परमार्थ नाही. आबा, आपल्यामुळे परमार्थ नाही, श्रोत्यामुळे परमार्थ आहे. कोण आलंय ग? साधू आहेत 3. बर, कोण आहेत? दृश्याननास्ति जायते इति पंचाननं भयवासः आधिपत्यान वैकुंठाधियो वसंती सत्य लोकानाम. चेहऱ्याहून तर विश्वनाथासारखे वाटतात, चेहऱ्याहून तर वैकुंठाधिपतीसारखे वाटतात, चेहऱ्याहून तर सत्य लोकातल्या ब्रह्मदेवासारखे एक वाटतात. काय दृष्टी असेल त्या बाईची. त्याच्यातले एक शंकर दिसतात, त्याच्यातले एक ब्रह्मदेव दिसतात, त्याच्यातले एक विष्णू दिसतात. काय ताकद असेल त्या डोळ्यामध्ये. महाराज, चांगलं ओळखायची पारख असली पाहिजे. मी रेल्वेत बसलो. महाराज, लय शिकला म्हणजे लय शहाणा असतोय असं नाही, अपमान नाही करणार मी शिकलेल्याचा, पण ज्वलंत उदाहरण सांगतो. मी कालच्या वारीला, मी शक्यतो रेल्वेची सुविधा असल्यामुळं ट्रेननं जातो येतो. पताका घेऊन मग ते गुरुजी फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरलो, प्रथम श्रेणीच्या डब्यात.
आता माय काय गोळ्या नाही संपल्या, मला माहिती नाही त्याच्यात कसं घुसता येईल मला तिकीट नसल्यावर. पण एक गुरुजी आहेत आमचे ते श्रीकांत पाटील सर, त्यांना बिट्टू सर आम्ही प्रेमाने म्हणतो. ते सगळी तिकीटं काढतात. एक पिशवी होती, माझ्यासोबत जी लोक होती त्यांच्याकडे माझी पिशवी आणि माझ्याकडे नुसती पताका. मला आपलं दंड घेऊन मध्ये बसावं आणि गाडी 5:15ला निघते म्हणून डब्बाही माझ्या पुरता स्वतः घेतला. म्हणलं त्यांना इकडे बोलू नको, मी जाणं नको तिकडं. तितकं ते कॅरी बॅगमध्ये डब्बा, एक बिस्लरी आणि ते दंड. माणसं अशी शिकलेल्याला ओळखीता येतात. तुम्हाला कळतंय का डब्यात यायला? गंध आहे तुम्हाला कपाळाला, काय कळते? पांढरे शुभ्र कपडे, तुम्हाला कळतच नाही. देवदेव करणारी माणसं कशी तुम्ही इकडे येत असतात? काही डबा तुमचा आहे का? नाही साहेब, मग कोण म्हशी बसतात काय डब्यात? कोण म्हशी बसतात का? का सोल बसते त्या डब्यात? काय त्या दुसऱ्याला विचारलं काय असे उडाले काय काय? पण आता म्या बी सूत्रात पटकन तिकीट काढून दाखवा ना विठोबा दादा. आता कधी कधी भनकतो न. हो, मी त्याला असं घासून गेलो. अण्णा कॅबिन नंबर सी कॅबिनमध्ये गेलो. 11 नंबरमध्ये आपली पताका टेकली बसलो. आपलं पटपटपट ते वरचं काढा हाथरलं. काय मिळे क्रॉसिंग आहे, तुम्ही उतरून दुसरीकडे बसा. म्हणलं नाही, मला हेच डबा आवडतो. बरं इथं गर्दा नसतो, काय नसतो, मला हेच डबा आवडते. चांगले गर्दा नाही, काय नाही, लोटालोटी नाही, काय नाही, बरं वाटते. त्याला सुधरत नाही त्याला काही. धोत्रावरलेलं माणसं येड्यावानीच समजित आणि त्यातली त्यात पताका म्हणल्यावर काही काही पताकावाल्यानंच चव घातली हो, म्हणून मग अपमान झालाय. हो, हे त्याच्यामुळे माझ्याकडं लोन आला असन. खांद्यावर पताका कोणाला हात देतो? अरे कौरक, बरं इकडं चालला म्हणावं तर त्र्यंबकला चालला, आणि इकडं कुठं भूताकडे चालला का तू? तू इकडे जाताना हात करतून इकडे जाताना नका रे, नका नका. पताका फार मोठी मारा. तू धर्मदंड आहे राजू. पाहे पा ध्वजेची चिरगुट राया जतन करिता कष्ट. काय महाराज, काय श्रुत होत. अहो मैंद नावाच्या वानरानं स्वतःच्या रक्ताची पताका तयार केली. रामायण आहे का? रक्ताची पताका, रक्ताची धर्माची पताका. काय 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 एक गाणं ऐकलं तर 5 वाजून 5 मिनिटाला. नको, नाही म्हणत ते, आता जाऊ दे, नको. काही शूर लोक ज्या वेळेला जातात का त्यावेळेला या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय महाराज. तिरंगा सुद्धा रडतोय, या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय. आणि या देशातले काही हरामखोर गेल्यावर तिरंगा हसत असेल. हो, हसत असेल. त्या तिरंग्याच्या नावावर ज्यांनी स्वतःचं आधिपत्य असं आगळ्या वेगळ्या चुकीच्या मार्गात कमवलंय, त्या भडव्यांसाठी गेल्यावर तिरंगा हसत असेल. काही ध्वजाची ताकद आहे महाराज. तर धर्माचा ध्वज कसा असेल? आबा 5000 एकरवाली बाई सुद्धा मधुकरी म्हणल्यावर भाकरी देईन आपल्याला. फक्त खांद्यावर पताका पाहिजे. 7 पात विचारणार नाही. धोत्रावाले लोक येडेवानी समजते. कंडक्टर मला अशीच चिल्लर देईन गेलं. म्हणलं मला त्यांना, दादा धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही रे, येडेवानी काऊन करतो तू असं? हा, तू ह्या नोटावरला धोत्रावाला पुसल्यानं ह्या नोटा चहा करायच्या कामी नाहीत रे, चुलीत घालून. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही का? काम पण करतो. अरे धोत्रावाल्यानं ज्या पोरायला जमिनी कमवून ठेवल्यात, पॅन्टीवाल्यानं तर बायकोच्या फॅरंडवलीसाठी फुकल्या. त्याला कुठं आकलीचे कांदे आहेत? गन पावडर मध्येच सगळं घातलं गेलं मग गटर उपसायला. चला पात्र लावले. पात्र माणसं शिकला म्हणजे माणसं कळत असतात का? काय नाही. चांगला पकवाद आहे गुरुजी, चांगलं माझं. आम्ही गाडीत बसलो ते का, आणि एक जण माणूस म्हणला, हे याला का ढोल म्हणतात का? म्हणला हा पकवाज आहे. आणि ते काय असतंय? म्हणलं राहू दे, ते आमचा पकवाद सांग. म्हणलं मुकडे बस. हो मुकडे बस. हो, आंधळ्याला चित्र दाखवून आणि बहिऱ्याला पोती सांगून. हो, तू हे दोन्ही जातीन म्हणलं. तू कशाला याच्या नादी लागायला? एका गावात आम्ही एक जण असाच अभिषेक करायचा, लग्न झालं आणि त्याला अभिषेक करायचा मारुतीचा. तर ते म्हणलं महाराज अभिषेकाला काय काय लागतं? म्हणलं 7-8 फाडी 9-10 इटकरी. पहिल्याने इटकरी हाणून पाय, देव जर नाही भ्याला तर मग फाडी हाण. पण काय काय सूत्र आहे का? ही प्रगती आपली, ही प्रगती गुण नाही. लांबी रुंदी वाढण्यान प्रगती नाही, खोली वाढी पाहिजे. खोली
खोली वाढली पाहिजे, खोली. 2 बोट जमीन काळी आणि खालून मुरमाड. केळी कशा आहेत त्या? केळी नाही, केळीला ओरिजिनल काळी जमीन लागते. ज्या जमिनीवर पालवी निघती त्या जमिनीवर केळी येणार. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. येईन बाय डावडी बेजार तितकं व्हावं लागेल ना. मग तर काही कुठे येईन, त्याचा काही विषय नाही. दृष्टी ओळखण्याची असली पाहिजे. नाही ओळखता येत कोणाला. पण काय बाईनं ओळखलं, तिने देव दिसतात. वा, आटपलं. पात्र लावले, हो, आले तिघ जण बसले. गारीचा भात. वरून आदेश आला, भात केला गारीचा. हो म्हणले, केला गारीचा भात. इतक्यान मेळ बसत नाही. पेपर लय अवघड आहे, फार अवघड पेपर त्याचा. लागलीच सांगितलं, भात खाण्याची इच्छा संपली. इच्छा संपली. आणि तुमची इच्छाच असेल आम्ही खावा, तर विवस्त्र होऊन वाढा. हाटीयोगी अण्णा. आणि योगात अशी काही लोक आहेत, हाटीयोगी विवस्त्र होऊन वाढा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मालकाला सांगितलं, मालक स्वामी, दारातल्या साधूंना विवस्त्र होऊन वाढायचंय. बरं, असं एवढं काय अवघड आहे? काही ताण नाही, वाढ ना मग तू. मालक, वय काय त्यांचं? तिने साधू येतं, मी एक तुमची धर्मपत्नी आहे. आणि स्त्रीचं शरीर उघडं एका परपुरुषाने पाहावं हे निषेध असते. त्यांच्यासाठी निषेध आहे, माझ्यासाठी निषेध आहे. आणि मी तुमची धर्मपत्नी असताना तुमचा पुरुषार्थही निषेध आहे. अगं तू ऐक ग, तू ऐक, तू त्यांना होकार दे. बसा म्हणे, मी वाढतो तुम्हाला विवस्त्र होऊन. आणि कमलोंडूतलं पाणी एका पात्रात दिलं, तिघांच्या अंगावर टाक आणि मग विवस्त्र होऊन वाढा. पाणी टाकल्याबरोबर तिन्ही झालेत 6.25 महिन्याची. आणि तिघायला एकाच मांडीवर घेतलंय भगवान दत्तात्रय आणि टाकला पदर तोंडावर. तो वरच्या कोमात गेल्या. हे डॉक्टर म्हणतात ना कोमात, ते कोमातच म्हणतात ना. हो, अतिदक्षता विभाग. कोमात गेल्या बाई. हातात अवघडच झाले. गारीच्या भाताचं तर लांबच पडून हे 3 लनुले झालेत. आणि तोंडावर पदर टाकला. आणि बाई आता तिथलं दूध प्याल्यावर घरी कशाची येते? आल्या तिघी जणी. कोण, अनुस आहे का? हो मीच आहे. काय काम? आमचे मालक तुमच्याकडे आलेत. काय नाव आहे तुमच्या मालकाचं? एकांनी शिवजी सांगितलं, ब्रह्मदेव सांगितलं, भगवान विष्णू सांगितले. बर 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 बर. कसे दिसतेत? असे. मग ते नाही आमच्या इथे आले. ते नाही. आम्ही वरून पाहिलं, त्याला तू लहान केलंस. असं नाही, तेच म्हणले विवस्त्र होऊन वाढा. मग त्या वयात मी कपडे सोडून कशी वाढू? म्हणून मी त्यांना लहान केले. हे तुमचेच आहेत, मग घेऊन जा. पण पार्वती आई साहेबाच्या लक्षात आलं, ह्या लेकराला हात लावला आणि हे जर विष्णू असलं तर अवघडच होईल ना. आणि सावित्रीबाईला वाटलं आपण ब्रह्मदेव म्हणून हात लावा आणि हे महादेव असले तर. आणि तिघाईच्या जगण्याच्या लीला वेगळ्या. भगवान शिवजीला मशन क्रीडा भूते वेताळणाचं 3 हर्षयुक्त उमापती. आणि ब्रह्मदेवाला ते गाडगे घडवायचं नात. आणि या मालकाला त्या गाडग्यात तूप टाकायचं का ताक टाकायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि पंढरपुरातल्या मालकानं गाडग्यात बॅलेन्स टाकायचं बंद केलं की काशीतले मालक फोडून टाकते. मग डॉक्टर म्हणतेत यांना घेऊन जा. लगेच घरचे व्हॉट्सअपवर टाकतेत, उद्या 1:30 वाजता यांचा अंत्यविधी, अमक्या वाजता यांना देव आज्ञा झाली. लगेच माझ्यासारखा म्हणतो, गेले दिगंबर. आणि याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. हे वाक्य कोणाला टाकावं याच्या बी आकली नाही राहिले हो. हे वाक्य गुरुजी दर्जेदार व्यक्ती गेलातच बरं का, कोणाला बी नाही. कोणाला बी दिगंबर विभूती म्हणतात का? रामकृष्ण भाऊ येडशीकर होऊन गेले. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर. नाव आईनं रामकृष्ण ठेवलं. फार दर्जेदार परंपरा. रामकृष्ण नाव ठेवलं आणि भाऊ जात राहिले. अंत्यविधी झाला. राख सावडायच्या दिवशी हजारो वारकरी गेले आणि कवटी सापडली तर कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण नाव कवटीवर कवटीवर कवटीवर. ह्या विभूती असतात हो. ज्यानं घराला राख लावली
आणि यायच्या चारित्र्याला राख लावली, यायच्या राखाची विभूती होत असती वय. विभूतीसाठी वेगळा दर्जा असतो, वेगळा दर्जा असतो. कोणालाही नाही. हे कुठेही कुठले वाक्य चिटकवायचे नाही, कोणासाठी बी नाही. चूक आहे. ज्ञान तुमचे घेऊन जा. आता यायला वाटलं आम्ही तिघी जणी एवढ्या मोठ्या आहेत आणि अनुसयाची कशाला विनंती करावं. मग आतमध्ये मालकाकडे गेले. काय नाव होतं अनुसयाच्या मालकाचं? अत्रे. वा वा, गोत्रापैकी गोत्र आहे अत्रे गोत्र. हो हो. महाराज ते म्हणले, माय हे मला काही जमत नाही, मी साधा माणूस आहे, तुम्ही तिलाच विचारा. महाराज कोणाला श्रीमंत करायचं आणि कोणाला भिकारी करायचं, जिला लक्ष्मी म्हणतात. डोकं हँग झालं असेल, मेमरी कार्ड हँग झालं, पाय धरावं लागले. लक्ष्मीला, गिरिजाई साहेबाला, आदिशक्तीला अण्णा, सत्यलोकातल्या मालकाच्या पत्नीला पाय धरायची वेळ आली, पण बाईसाहेब मागे सरकल्या आणि पुनश्च मालकानं दिलेलं तीर्थ टाकल्याबरोबर तिने आपोआपल्या परिचय. मालकाने दिलेलं मंत्र जल, एका साधूनं दिलेलं मंत्र जल, आणि साधूनं देवाच्या अंगावर टाकलेलं पातिव्रत्येच्या तेजाचं तेज, हे तिन्ही बालक होतात. इतकी साधूच्या पत्नीत आणि साधूत ताकद आहे. म्हणून तुकोबाराय मालक पहिल्याकडे त्या माऊलीचं प्रतीक म्हणून कायमस्वरूपी तिघांना एकत्रित राहावं लागलं. हाच दत्तप्रभूंचा अवतार. नाही फुटता आलं बाजूला. देवा मी तिघांची ओळख आई साहेबांना करून देते, पण जीवनभर चंद्र सूर्य तोपर्यंत माझ्या पत्नीची ओळख राहिली पाहिजे. अत्र्यांनी सांगितलं, ती ओळख म्हणजे दत्तात्रयांची प्रतिमा. काय साधूची ताकद, काय वर्णन करावं. एवढा मोठा अधिकार साधूचा आहे. काशी विश्वनाथाचे एक उपासक आहेत. थंडीचा वेळ आहे, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. वेळेत 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 मला नाद बी नाही. वरण शिजल्यावर चूल पेटवा, डबल जाळ लावायचा. हो. एका बाईच्या नवऱ्याला 2.5-3 लाख रुपये महिना होता. म्हणलं बाई वरणाचा वास छान यायला, शिजलं वाटतं वरण, गॅस बंद करा. नाही म्हणले महाराज मी करीत नसते, आम्हाला लय पगार आहे. तिने अर्धा घंटा कुकर चालूच ठेवलं. लय पगार आहे म्हणे माझ्या नवऱ्याला. तर मी म्हणलं पगार असू दे बाई, काय तू दुसरा गॅस आणशील, कुकर तिसरा आणशील, पण वरण जळालं ना. चतुरा नाव होतं तिचं. गेलं ना वरण जळून. आता काय वाढते पाहुण्याला, तुरीची डाळ पाहुण्याच्या अंगावर हानाक्षी आणल्यावानी गेलं ना जळून. त्या नवऱ्याला 2.5-3 लाख पगार आहे. दुसरीची जती की इतक्या लवकर आता आकारात असलं पाहिजे. शिजल्यावरी जाळ आपल्या वेळेत. विश्वनाथाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा उपासक आहे. अण्णा 14 घंटे शिवजीला पाणी. सकाळी उठल्यापासून पहिली घागर अंगावर घ्यायची, दुसरी शिवजीला. पुन्हा मंदिरातून गंगेत आलं की पहिली अंगावर, दुसरी शिवजीला, पहिली अंगावर, दुसरी शिवजीला. 14 घंटे अंगच वाळत नव्हतं. 14 तास. त्या व्यक्तीचं नाव होतं जयदेव. जयदेव नावाचा व्यक्ती. 14 घंटे शिवजीला पाणी. काय साधना असेल. त्या साधनेनं भगवान विश्वनाथ इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले. मी बोलत असताना तुम्ही जसे जवळ बसले, इतके शिवजी जयदेवाला जवळ बसून बोलत होते.
आपण गणगुळ्या उघळगुळू भेजारीत, अजून स्वप्न नाही शिवजीचं. आणि शिवजी बोलायचे त्याला. पण कालांतरानं मागच्या कर्मवादात एक कर्तव्यात चूक घडली आणि त्या चुकीमुळं जयदेवाला सर्व अंगाला कुष्ठ झालं. कुष्ठ झालं आबा, कुष्ठ झालं. कुष्ठ नुसतं कुष्ठ नाही, कुष्ठ हे 3ऱ्या 4थ्या स्वरूपात गेलं आणि कुष्ठानं अंग उलल्या गेलं आणि उलल्या गेल्याच्या नंतर त्याच्यात दुर्गंधी झाली आणि दुर्गंधी झाल्याच्या नंतर त्याच्यात कीटक झाले, आळ्या झाल्या, कुर्मी झाल्या. अत्यंत त्रास जयदेवाला. पण जयदेवानं साधना सोडली नाही. काय वाणू आता न पुरे वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे महाराज. देवाला बालक करायची ताकद. देवाला बालक, देवाला देवाला राजे हो. पाषाणाची पोटी बैसला दरदुरू त्यामुखी चारा 100-200 फूट दगडात किडा निघावा, बेंडूक निघावा आणि त्याला चारा घालायची ताकद ओंकार ज्याच्या ते त्याला एका लहान होऊन एका पतिव्रतेचं दूध प्यावं लागते. साधी गोष्ट आहे बरं. कल्पना करा, ती पतिव्रती प्रसूत तरी झालती का? तिनं बाळाला तरी जन्म दिलता का? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात बाळ आणि वक्षस्थळात दूध एकत्र वाढ होती. मग इथं बाळ पोटात नाही, मग दूध कसं हृदयात? ताकद काय असेल महाराजी? साधी गोष्ट आहे का? बऱ्याच बायकांना बाळ जन्माला येते पण वक्षस्थळातलं दूध संपतं. त्यावेळेला वैद्याकडे जाऊन औषध घ्यावं लागतं. तरी पण वैद्य जर असफल ठरला तर मग गाईचं वरचं दूध पाजावं लागतंय. पण त्या माईला येत नाही. लेकरू होऊन हिला न होता दूध येते. सामान्य ताकद आहे? काही ठराविक 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 ठराविक. महाराज लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. ती पंढरपुरातल्या मालकाची बहीण, अभिमन्यूची आई, अभिमन्यूची आई सुभद्रा. अभिमन्यू ज्या वेळेला रणात पडला आणि मालकाचं पार्थिव चितेवर टेकलंय तेव्हा नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध आलं. मंदोदरी रावणाची पत्नी. काय दर्जा असेल महाराज या लोकांचा. आणि तिन्ही देवाला बालक करून वक्षस्थळात दूध फुटतंय. त्यानुसार आई साहेब काय व्याप्ती असेल या मावल्यांची. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. आबा राज्य, राणी व संपत्ती. या देशाची फार मोठी संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. पण सूत्र नाही सोडायचं माझ्या माईनं. हो, आचरणाच्या चौकटीतली स्त्री आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते. आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते आचरणाच्या चौकटीतली स्त्री. फार मोठी शक्ती असते तिच्याकडे. चला, कुष्ठ झाला अंगाला तरी सेवा सोडली नाही. पडले एके दिवशी जयदेव, उचलून घेतले शिवजीनं. अहो, जयदेव मंदिरात गेल्यावर पुजारी पळून जात होते, इतका वास सुटला अंगाचा. जयदेवाला घरातल्या लोकांनी लांब भाकरी टाकायची, त्यांनी खायची, निघून जायचं, घरात यायचं नाही. प्रवेश निषेध. रक्ताच्या नात्यातली माणसं. आणि जयदेवाला शिवजी बोलतात. पण जीवन असं घडलं. एके दिवशी शिवजी पुढे व्यथा मांडली. प्रभू, माझ्या अंगाला कुष्ठ झाले, मी किती सेवा करतोय, हे उचकून काढत नाही देवा, पण माफ करा. आता सेवा करण्यासाठी त्रास होतोय. ते थंड पाणी त्या सुरमीला लागलं की त्या आळ्या जास्त तरतर 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 करतात. प्रभू, मला दुरुस्त करा. जयदेवाची व्यथा पाहून शिवजीच्या 11 डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि शिवजीनं सांगितलं, जयदेवा, तुझा कुष्ठ दूर करण्याची ताकद माझ्यात नाही. का? कारण मी तुझा बायोडाटा पाहिलाय. तो बायोडाटा चित्रगुप्ताला विचारला. चित्रगुप्तानं माझ्या पुढं टाकला आणि या जयदेवाचं मागच्या जन्मात इतकं काम चुकलं होतं, त्या चुकीच्या कामामुळं कुष्ठ झाले आणि हे कुष्ठ दुरुस्त करण्याची ताकद माझ्यात नाही. कारण आम्ही प्रारब्धानुसार चालतो. कर्मे श्रीराम वनवासा गेला. आम्हाला प्रारब्धाच्या पलीकडे नाही देता येत. मग जयदेवानं सांगितलं, प्रभू, असा एखादा वैद्य नाही का? वैद्य म्हणजे असा एखादा डॉक्टर नाही का? असा मला नीट करणारा एखादा नाही का? शिवजींनी वाराणसीतून, काशीतनं जयदेवाला महाराष्ट्रात पाठिलं आणि आळंदी देहू परिसरात पाठिलं. आळंदी देहू परिसरात केंदूर नावाचं गाव आहे आणि तिथं पाठिलं. केंदूर पाबळ तिथं पाठिलं. तिथं जा म्हणले, तिथं तुमचा आजार दुरुस्त करण्याचे वैद्यराज तिथं सापडतील. जा केंदूरला. चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. आले घरी. विचारला, हो वैद्यराज कान्होराज आहेत का? आता ज्यांचं नाव घेतलं का तेच कान्होराज होते, पण वैद्यराज नाव नव्हतं ना. आणि शिवजीने चिठ्ठी होती लिहून दिली, वैद्यराज कान्होराज पाठक. तर त्यांनी सांगितलं, कान्होराज माझ्या आईनं माझंच नाव ठेवलंय, पण हे वैद्यराज काय? विश्वनाथानं पाठवलं, मला तुमच्याकडे पाठवलंय हे कुष्ठ दूर करण्यासाठी. त्या कमानी इतके उभे असतील आबा जयदेव आणि ऐकल्याबरोबर
कान्होराजानं इथून लोटांगण घालीत तिथपर्यंत गेले, कारण विश्वनाथानं पाठिलेला माणूस होता. हो, मोठ्याच्या सेवक, फक्त मोठ्याच्या सेवकाचा आदर करावा हे एकाच व्यक्तीला कळालं नाही, त्याचं नाव रावण होतं. हो, अंगदाचा अनादर केला. अंगदाचा जर आदर केला असता तर पुढचं रामायण पुसून टाकावं लागलं असतं, पुसून. हा, मारुतीरायनं स्वतःच रामायण जसं समुद्रात टाकलं का, तसं वाल्मिकाचं पुढचं रामायण फाडून टाकावं लागलं असतं. पण यानं इतकाच, पण त्यानं आदर केला नाही दूताचा. अजून असे 4 लोक आहेत, पण पुन्हा कधी पाहू ना, सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विश्वनाथाने पाठवलं, लोटांगण घातलं. नुसतं नाही, शेवटचं लोटांगण कपाळ पायावर टेकलं आणि जयदेवाच्या पायाची जी दुर्गंधी होती का, ती रक्त पू घाण ती कान्होराजाच्या कपाळाला लागली. आणि कपाळाला लागलेली धूळ अशी घेतली आणि कान्होराजानं अंगाला. बुवा जयदेव म्हणला, भाऊ लांबून भाकरी टाकायलाय, भाऊ, आणि ज्याच्याकडे पाठिलं ते माया अंगाची घाण अंगाला लावायला. हे सगळ्यातून पलीकडे गेलेले महाराज होते ना. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी, हो हो आवडवणी दोघा माझ्या. या अवस्थेच्या पलीकडे गेलेली माणसं होती. काय काय त्यांना कशाला, हा, ह्या तत्वाच्या पलीकडे गेलेली माणसं, याच्याही पलीकडे, याचं काहीच नाही. या सगळ्यातून निराळे ते होते अधिकारी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐका, एवढे अधिकार तत्वाला. आणि जयदेवाला वाटलं, काय व मी इथून चलत आलो, आपलं असंच गेलं का नाही सगळं. बर काय म्हणाले विश्वनाथ, काही नाही, ते म्हणले तुम्ही माझा कुष्ठ दूर करताल. ठीक आहे, विश्वनाथानं जर आमच्या नावाची दखल घेतली असेल तर विश्वनाथाच्याच कृपेने आम्ही तुमचा कुष्ठ दूर करू. ते म्हणले, ते तर मला बोलत येत, हो ते बोलत येत, आणि ते बी व्हॉट्सअपवर नाहीत बोलत, चॅटिंगवर नाहीत बोलत, सरळ सरळ बोलत आहेत. बर, मग लक्षात घ्या, विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घेतली. आणि विश्वनाथ जर तुम्हाला प्रत्यक्ष बोलत असतील तर इतकं ऐक्य झालंय, आणि इतकं तुमचं माझं विश्वनाथाचं ऐक्य असेल तर काय कुष्ठाची मायवेली राहिला, काय कुष्ठाची जहागिरी तुमच्या अंगावर आला. मग त्या जयदेवाला वाटलं, जरा महाराज रगीलच दिसतंय. आणि पुन्हा साधं महाराजाची गाडी गिडी नव्हती दारात, काही नाही आबा, अंगठ्या पण नव्हत्या अशा. नाही, मला काय तुमच्या खपनत असा विषय नाही बरं आबा, गळ्यात शपथ, कारण मला नाही मोठ्या आहेत ना, त्याच्यामुळे मी तुमच्या काहून आहे का नाही अद्याप नाही. या बा, ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही का, तो महाराज भाडवा. हो, तो, हा, ते तुमच्या इथं कोणता इथं मसुबा आहे, बोकडदऱ्यातला नाही, तळ्याचा नाही, नाही ते नाही, कुंदलगाव. हो, नाशिकला जाताना लागू तू. हा 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 हा, ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही तो महाराज त्या मसुबाला कापायचा. तुला केवढी गाडी खपतीन, भजण्याची मोटरसायकल खपन, तुझ्या अंगात घुसन त्याची मोटरसायकल. म्हणून तुमच्या अंगठीबद्दल काय नाही. हा, तुम्ही ते 20 तोळ्याचं कडं करावं, हो द्या ना, आहे का नाही. भजनी मोठे झाले काऊन पोटात दुखाव झाले पाहिजे. मोठे ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक आहेत, वैभवात राहावा. हा, ज्याच्या गळ्यात माळी नाही त्याच्या संपत्ती आज फुकून दिल्या तर 20 वर्ष धुपन निघून. मग जरा जोरा भजने चांगले श्रीमंत झाले तर काय होते, त्या झाले पाहिजे ते श्रीमंत. वा, चला जयदेवाचं सांगू लागलो. हो, बर बर, बसा इथं. पाठ टाकला 52 चंदनाचा, बशिलं त्याच्यावर. काय औषध देता, काही नाही म्हणले, आमची इथं औषध या इरीतच आहे. वाड्यात आड होता, इर आड इर अशी एवढी एवढी वाड्यात. 12 मोठी असती चौकोनी, ही विहीर होती, विहीर आड. ह्या इरीत तीर्थ आहे. ते म्हणला 14 घंटे विश्वनाथाच्या अंगावर तीर्थ टाकलं आणि त्याच्या अंगावरला अंगावर घेतलंय तर इंचभर कुष्ठ दूर नाही झाला. आणि याच्या इरीतल्या पाण्यानं काय होईल. म्हणजे बघा, आता डॉक्टरच्या घरी गेल्यावर बी अंगात गंडल आलं ना,
आली की नाही बेमानी? शंका आली ना. त्यांनी सांगितलं मी विश्वनाथाच्याच आशीर्वादानं तुम्हाला दुरुस्त करीन, पण बसा पाठाव. आणि घेतलं पाणी विहिरीतला. ते म्हणले मी पाणी टाकणार तुमचं अंग भिजूस तर. अंग तिला इतकं कोरडं नाही राहिलं पाहिजे, सगळं अंग भिजवा, तुमचा कुष्ठ राहील. आली यायच्या पोटात बेमानी, यायने इथं दाबला हात. इतकी जागा भिजूच द्यायची नाही, सारं अंग भिजू दिलं. आणि अंग कोरडं झाल्यावर हात काढल्याबरोबर तितक्यातूनच वास येऊ लागला. कुशीचा बाग इतकाच इतकाच इतकाच. पश्चाताप झाला, लाज वाटू लागली. दिसायला महात्मा साधा होता आणि या महात्म्याने पूर्ण कुष्ठ दूर केलं. ह्या बा दिसण्यावर काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं. काही काही माणसाचे कपडे पाहिल्यावर असं वाटतं मंत्र्याचा चुलता आहे काय. आणि तो पहाटच दात घासीत दुसऱ्याच्या दारात जातो. मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. काय नाही, मोठा वाडा पोकळवासा वारा जाई बसा बसा. काही नसतं याचं, हे देखा वाचतो काय कायचा. कपड्यावर नाही गेलं पाहिजे, नाद असतो काय काय. काही काही असे कोपऱ्या कापऱ्यावर भेटले अशा गप्पा सांगतात, अशा गप्पा. बापरे, 9-10 विमानच आहे त्याच्या इथं. अशा गप्पा असं वाटतं बापा बापा लय भारत असतं. माणसं भुलते हो, लय काय काय माणसं देखाय काय. मी लहान असताना आमच्या इथल्या एका मोठ्या माणसाची बैलगाडी हाणायला गेलो. शेलूचा बाजार शनिवारी गेलो, कळडी घेऊन. आमच्याकडं कळडी चांगल्या याच्या, कळडी घेऊन गेलो. आणि मग ते कळडी इकल्यान सप्ताह जवळ आलता आणि गुळ आणायचा होता 5 क्विंटल. आणि गुळाच्या गाड्या अशा खेड्यापाड्यातून गुऱ्हाळ असायचे आणि गाड्या आल्या. तर मग मला पाठीलं, म्हणले 5 किलो गुळ विचारून घे. पण ते मी ज्याची गाडी हाणली का त्याला अशी निमस्ती होती, ती लय मोठ्या खिशाची बनेल. हे आपले नव्हते, हे तुटकाड ववणे, त्या निमस्त्या होत्या पहिल्या. आणि ते नागमणीचं धोत्र इतके पांढरे नव्हते ना ते पहिले, नेसून नेसून मग ढवळे होत होते. सुरुवातीला गव्हाळ रंगाचे असायचे आणि पागुटं बांधलेलं असं तसं. ते आमचे मालक हेतून 5 क्विंटल गुळ घ्यायचा आहे. ते गुळावालं म्हणलं जरसा खाईन घरी जाय. तर मी म्हणलं अण्णा, ते म्हणले जरासा खाईन घरी जाय, ते कुठं गुळ घेत असतात का? जाय त्याला जाऊन विचार तुझ्या गाड्या किती. ते म्हणला 9 बैलगाड्या गुळ आणलाय. म्हणले सगळा मीच घेतो, भाव सांग. सगळा मीच घेतो, भाव सांग. बरं बरं. मी म्हणलं दादा हे सगळं आमचे मालक घेते. गोळ्या संपल्या काय तुया? असं नाही म्हणलं, ती लई वेगळंच म्हणलं. आता इथं नाही सांगू शकत ते, कारण मी बी नाही बोलू शकत तितकं. हो, कारण त्याच्यात महावी अपमान आहे ना. सांगलं ते पांगलं, नाही सांगलं ते चांगलं. म्हणलं हे सगळ्या गुळाचं काय मिळेल? ते म्हणला दुसऱ्यापेक्षा 2 रुपयानं किलो मागं गुळ स्वस्त देतो, पण घेतेत का पाय? म्हणलं अण्णा ते असं असं म्हणलं. मथारा आलं आणि पटक्याचा येडा उकलल्याबरोबरच बंडल टाक. हो, तर 9च्या 9 गाड्या जशाल तशाच गिरगावाला पाठील्या. हो, ते नुसतं पाहतच होतं असं. अरे बापरे, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल, पटक्यात. कारण वरच्यावर जायचंच नाही, कोणाच्या वरच्यावर जाऊच नका, काही नाही वरच्यावर. मी मोठा पाहुण्याचा बंगला म्हणून दुपारा पत्रिका घेऊन गेलोत. मला वाटलं रसन चपात्या करतील, आंब्याचे दिवस होते. तर त्या पाहुण्याच्या घरी गेल्या होती. पाहुणी म्हणली महाराज चहा घेताल का? इथून सुरुवात, पाणी पिताल का? मी म्हणलं रोगर देते का? जरसं रोगर देते का? आणि आमची खेड्यातली एक पाहुणी होती. मी म्हणलं आता खेड्यात काय? तर त्या बाईनं कढी भाकरी ते चुरून कढी दिली. नको म्हणलं ते मेल्या, उन्हा तानाचा आलास काय. आणि हे मोठा वाडा पोकळवा सण वारा जाय भास भास, काहीच नाही. हो, काही काही मोठाले लय भारी, खाली 2 मजल्यात किरायदार आणि हे वरूनच म्हणते आम्हाला सुतक आहे, आम्हाला सुतक आहे. ते भिकारी पुढच्या हप्त्यात आलं तरी म्हणले आम्हाला सुतक आहे. ते महिन्यात 4 दयाचं म्हणले आम्हाला सुतक आहे. ते म्हणलं भाई तुमच्या भावकीत माणसं मरत येतच किती का? हा सुतक. एक महाराज म्हणला मग आजी मेली. बरं ते एकदा धकलं, माणसं आजीलाच मारी देतो. खोटं सांगताना आमच्या लोकांनी धडाकाच धरलाय. येऊ शकत नाही, आमच्या आजी गेल्या. आता हे 2दा ठीक झालं. एकदा माईकडची आजी मेली असेल म्हणजे माईची माय, आणि एकीकडे बापाची माय ही आजी. पण ते 3दा म्हणलं आजी मेल्या, तर पुढचा म्हणला तुझ्या आज्याला बायका किती
रावण होता काय तू हा सपाद आहे सारखं बोललं पाहिजे माणसानं, सपादलं पाहिजे. आम्ही शाळा मी कमी शिकलो, पण माय 2 मित्र जरा पुढे शिकले तर मग ते खोली करायला आलो शिवला. तर ते म्हणले बाळू खोली कुठं करायची? मी म्हणलं खोली माया म्हणण्यावर करा. ते म्हणला चांगल्या एरियात करायची, पैशावाल्याचं पोरगं होतं. मी म्हणलं चांगल्या एरियात नको, शिवला मंगल कार्यालय होतं. मी म्हणलं मंगल कार्यालयाच्या बाजूला खोली करा. ते फटाकेन गिटाकेन बँडन तीन, अरे म्हणलं ते दिवसा वाजत आहे, पण शाळा सुटल्याबरोबर फुकट जेवायला भेटत आहे. मेस फेसचा ताण नाही, तिथं करा. तर त्याला ते बरं वाटलं. पण त्याच्यातलं एक जरा बऱ्या घरचं होतं ना, ते म्हणलं बाबा ते जर म्हणले तुम्ही कुठले येतं, म्हणलं काहीच नाही, पहिल्या पंक्तीला बसले की म्हणायचं मुलाकडचे येतं, आणि 3ऱ्या पंक्तीला बसल्या म्हणायचं आम्ही मुलीकडचे येतो. आता मी इतकंच शिकिलं, पुन्हा नाही शिकिलं जास्त. आणि हे गेले, मी बी त्या दिवशीच हजर होतो. त्याच्यातलं ते पुढं आम्ही गेलो पंक्तीला बसले, म्हणले कुठले येतं, म्हणलं आम्ही मुलाकडचे, आणि पंगत 13वीची होती. ते उघडं पडलं ना आमचं. ते म्हणले बाळू या बाय पास होत नाही, जाऊ दे एकदा जेव्हा आता चला काय ताण नाही. असं कधी कधी उघडं होतं, नाही व्हायला पाहिजे. किती गाज्या होते म्हणले, अवघडच काम झालं. हो काय सांगू लागलो, जय देव जय देव जय देव. तितकंच राहिलं, तितकंच. हे दुरुस्त कशाला होईल, काय नाही म्हणले. एक क्षण लागणार नाही तितका राहिलेला कुष्ठ दूर व्हायला. पण तुम्ही एकच काम करायचं, ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठिलंय त्याला इमानदारीनं सांगायचं, मी तिथं गेल्यावर बी बेईमानी केली, हात लावायची. आणि सांगायचं कोणाला? काका शिवजीला, विश्वनाथाला सांगायचं. लाज वाटत होती, लाज. तिथं गेल्यावर सांगितलं एवढं कुष्ठ. काय केलं? काही नाही म्हणे. कान्होराजाच्या विषयी तिथं माझ्या अंतकरणात पाप आलतं. अरे अरे काय माणूस आहे, पश्चाताप येणं शुद्धता. राहिलेला तेही कुष्ठ दूर झाला. शरीर किती पवित्र असेल कान्होराजाचं माहिती का? कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधीचे होते. श्रापतीचं कीर्तन ज्ञानोबरायांचं त्यांनी करायचं. हो, ज्ञानोबरायांची भेट झालेली व्यक्ती. हो, ज्ञानोबरायला खांद्यावर घेतलेली व्यक्ती. काय अधिकार असेल कान्होराजांचं, शरीर किती पवित्र. तर 700 वर्षापूर्वी एका सरदाराला अण्णा एका हरामखोरानं पेटीलं. म्हणले यायचे इथं परिचय. इतकं सांगतो आणि पूर्णविराम करतो. परिचय म्हणजे परिचय. आलो ते सरदार घोड्यावर, त्या काळातलं सरदार. कान्होराज पाठक कहाँ है? नीचे. तुमच्याकडे परिचय देऊन टाका. सरदार म्हणलं घ्या दे परिचय घ्या. कान्होराज म्हणले माय तर परिच नाही, मीच परिचय, मीच परिचय, मीच परिचय. आता ते सरदार रगील होतं, त्यानं तलवारच उपशिली. म्हणले टोचितो तुमच्या अंगात. ते म्हणले कशाला टोचिता, तुम्हाला फक्त परीक्षा पाहायची ना. परीक्षाला लोखंड लागलं की, लोखंडाला परीस लागलं की ते सोन्याचं होते. मग तुम्ही थांबा ना, घोड्यावरून उतरू नका, बेजार होऊ नका. कान्होराज जवळ गेले आणि तलवारीला बोट लावल्याबरोबर 3.5 किलोची तलवार सोन्याची. ज्याच्या शरीराच्या वरच्या स्पर्शात रक्त मांस मज्जा तंतू तर सोडून द्या, ह्या वरच्या त्वचेनं लोखंडाचं सोनं करावा इतकी त्वचा पवित्र असेल तर पुढच्याचा रोग हरायला काय ताकद असेल. आणि एवढी व्याप्ती म्हणून मालक मी आचार्य, मी वेदोक्त आहे, मी शास्त्रोक्त आहे, पुराणोक्त आहे. प्रचंड अस्खलित वेदाची विद्वत्ता मला, आणि हे प्राकृत अभंग मला दिले. ते जशाल तसं उचललं तुकोबारायपाशी टाकलं. पुन्हा ज्ञानोबरायकडं. ज्ञानोबरायनं सांगितलं ज्यानं तुकोबारायाचा अपमान केला त्याला या देशातलं कुत्रं पण मानित नाही. या देशातलं कुत्रं पण मानित नाही, कुत्रं पण मानित नाही. महाराज तो ज्ञानोबरायचा शब्द आहे. या देशातलं गिधाड पण मानित नाही, या देशातलं लांडगं सुद्धा मानणार नाही. खाली मान घालून पंडित निघून गेला. त्याच दिवशी एक सामान्य माणूस तुकोबारायकडे गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. कोंडोजी नाव होतं त्याचं. अत्यंत साधा ब्राह्मण माणूस, गरीब माणूस, संध्याकाळचा खाला ठिकाणा नाही असा गरीब माणूस कोंडोजी. अख्ख्या गावाला कोंडोजीनं काका म्हणा, पण कोंडोजीला काका कोणी म्हणलाच नाही. इतका साधा गरीब माणूस. आणि देहूत आल्याच्या नंतर विचारलं भजन कुठं असते.
वाडा दाखिला, जा तो इनामदाराचा वाडा आहे, जा तिथं भजन होते. आणि या कोंडोजी काकाच्या लक्षात आलं भजन जिथं असते तिथं खाला काहीतरी भेटते. गरीब माणूस आहे, भजन आहे ना, मग काहीतरी भेटतंय खाला, चला. महाराज तुमच्या लहानपणी आज जे पदार्थ खाल्ले का पंक्तीला? तुमच्या लहानपणी टोकाच्या कीर्तनकाराला पण नव्हते. गळ्या शपथ खोटं सांगत नाही. आज जे पंक्तीला होते का पदार्थ, हे 50 वर्षापूर्वी सर्व गाठे पाठ त्यांना पण नव्हते. कारण परिस्थितीत नाजूक होती महाराज, परिस्थितीत नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती. आता अन्नपूर्णेचा सुकाळ झालाय, काही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, इतकं पवित्र आणि स्वादिष्ट अन्न खाल्ल्यावर जर खाऊन कोणी झोपला असेल तर पुढच्या जन्मात त्याला घुस व्हावं लागल. मग घुशी काय करतात माहितीये का? कोणाचे वाडे उकरीतात. हा, इथलं फुकट खाता येत नाही, तसं तर कोणाचंच फुकट खाता येत नाही. त्यातले इथलं तर खाताच येत नाही. काहीतरी खाण्यासाठी भेटेन तुकोबारायकडे आले. महाराज साधा माणूस, पंच नेसलेला, गळ्यामध्ये जानवं होतं आणि शिवाय माळ पण होती तुळशीची, माळ पण होती तुळशीची. ते कोंडोजी कोणाच्या भजनात जाऊन टाळ्या वाजवायचे. त्यांना काही म्हणता येत नव्हतं, काही पाठांतर नव्हतं, काही नव्हतं डॉक्टर साहेब, नुसते आपली टाळी वाज. साधा माणूस, त्यांची जीभ पण जाड होती, जाड जीभ होती. आणि जाड जीभ असल्यामुळं स्वर नाही, मठ्ठबुद्धी असल्यामुळं पाठांतर नाही, काहीच नाही, अत्यंत जाड. आणि कुळानं विप्रकुळात जन्माला आले, टाळी वाजवायची. तुकोबरायच्या लक्षात आलं, ज्ञानोबरायांनी पाठवलेला प्रसाद या गरीब साधूला देऊन टाकावा. काय असेल ते, काय कर्मनो घनोगती. ह्या कोंडोजीला भूक लागली, घरी काही नाही, घरी काही नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाने तो हार कोंडोजीच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि नारळावर तो कागद ठेवला. आताही नारळावर कागद ठेवतात, पण त्याच्यात परिणाम वेगळा आहे, त्याच्यात पैसे घालीत. हे बदल झाला बघा, जरासा बदल झाला. त्यावेळेला नुसता कागद होता अभंगाचा, नुसता अभंगाचा कागद, परिणाम बघा किती होता. कोंडोजीनं सांगितलं, जाऊ द्या, वारकऱ्याच्या घरी काही जरी नाही भेटलं तर एवढा हार खाऊन टाकतो. तुळशीच्या पानाचा हार होता महाराज. आणि तुळशीचे पानं कोण म्हणते वाईट? मागे 2-2.5 वर्ष एक आजार झाला ना डॉक्टर पाटील साहेब, ते कोरोना नावाचा आजार. आमची इथे एक बुबू नावाची म्हातारी येत होती भांडे घासायला. म्हातारी होती बुबू, ती म्हातारी. ती मला एके दिवशी म्हणली, महाराज. म्हणलं काय बुबू? तुम्हारे हिंदू के लोग तुलसी के पेड़ा लगाते बोले. हो जी, लावतो आम्ही. ती काही मराठीत काही हिंदीत बोलायची, मी तर सगळं मराठीतच बोलायचो तिला. बुबू कशाला पाहिजे तुळस? एक कैसा है बोले, महाराज जी टीवी पे रेडियो पे ये लोग बातें कर रहे, तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. ही मुसलमानाची 65 वर्षाची बाई, एक वर्ग न शिकलेली महाराज, 65 वर्षाची म्हातारी. मेरे को तुलसी के पत्ते होना. तो मैंने बुबू ये तुलस नहीं, बोले आपकी हिंदू की माता है, बोले आप चुन के दो पत्ते. पानं तोडून तोडून मुठभर दिले तिला. महाराज मुसलमानाच्या 65 वर्षाच्या बाईला तुळशीचं महत्व कळतंय. या ईदभर पोटाची खळगी भांडे घासून भरणाऱ्या मुसलमानाच्या बाईला तुळस कळती, आणि आपल्या हिंदूच्या बाया तुळशीच्या बाजूला शेळी बांधितात आणि शेपुड्याची जात शेंडे छानती. ते बुड नाही खात, ती शेंडे छानती, शेंडे छानती. कशा असं त्यात पान. तुळस फार प्रिय, तुळशीवर प्रेम करत जा. फार गरजेची तुळस, फार गरजेची, फार. महाराज विटेवरच्या मालकाला जी आवडी ती उगी नाही आवडी. तुम्हाला एक सांगू का, महाराज एका श्रीमंत माणसाच्या मातीला गेलो मी डॉक्टर साहेब. त्याला 218 एकर जमीन होती, त्याच्या मातीला गेलो. त्याच्या अंगावर 52-53 तोळे सोनं होतं. त्याच्या कमरेला करदुडा सोन्याचा होता. आणि पोट्टे म्हणले, आमच्या बापान भरपूर श्रीमंती कमीले, आम्हाला सोनं काढायचं नाही.
मसनवाट्यात गेलो, लाकडावर प्रेत टाकलं. तुमच्यासारखा वयस्कर माणूस होता, ते म्हणले सोनं घेऊ नका पण अंगावर ठेवता येत नाही. आडकिता घेतला, करदुडा तोडा, ब्रासलेट घेतलं, काडकित्यानं कापलं, लॉकेट कापलं आणि ते अंगठ्या काढ्यान सगळ्या छातीवर ठुल्या. पण त्या म्हाताऱ्याला माळ होती. मी मातीला गेलो त्यावेळेला ती माळ फार काय झालं तर 5 रुपयाला भेटली असती. लाखो रुपयाचं सोनं अंगावरचं काढण वरी ठुलं, पण 5 रुपयाची माळ तोडायची कोणाची मायवेली नाही. तो उलट सांगू का तुम्हाला, उलट सांगू का, ज्याला माळी नाहीत त्याला पण लाज काज मेल्यावर तुळशी तोंडात घालीत. आहे का नाही प्रथा आपल्याकडे, आजही प्रथा. हो, मला जर परमिशन दिली ना तर मी कोंबड्याची पख घालीन, अशी टोचू टोचू द्यायच्या. हो, तसे नाही गेले ना तर खिळ्यान टोचू टोचू घालीन. पण ती पद्धत नाही आहे का आपल्याकडे, अनादर करत नाहीत संप्रदाय. नसं का माळकरी पण मेल्याव का होत नाही, पण तोंडात पख ते तुळशीची पानं घालीत आहेत, पख घालीत नाहीत. मला असं वाटतंय थोडंसं लाजलं पाहिजे. चावून गेल्यावर तर माळ घाला ना, चावाय लागल्यावर नका घालू. मला 70 वर्षाचं झालं होतं घालावून जाता जाता, आहे का नाही. इतकं करायला काय हरकत आहे, घाला जा. आणि सप्ताह मोठा कशाने म्हणत असतात माहिती आहे का. आम्ही ज्यांच्याकडे बसलो त्यांचं नाव काय, करंकडा आबा. आबा आबा तुम्ही महाराजाला लाखो रुपये जरी दिले तरी सप्ताह मोठा होत नाही. भारतातला कोणता जरी महाराज असला तरी सप्ताह मोठा होत नाही. त्या सप्त्याला मी मोठा म्हणतो की ज्या सप्त्यातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडावा. डॉक्टर साहेब 50 तरुणांनी गुटखे सोडावा, 50 पोरांनी बिड्या सिगारेट सोडावा आणि एका सप्त्यात 125 लोकांनी माळी घालावा, तर तो सप्ताह सफल झाला. नाहीतर तुम्ही किती मोठा सप्ताह करा, महाराजाला पाकिट द्या, ते श्रीमंत करा, तुम्ही असेच काही नाही उपयोग, काही नाही उपयोग. माऊली महाराजांचा काल आहे, या प्रांतातलं भूषण आहे ते, आधारविविध परमार्थातले. मला फोनवर 1-2 वेळेस बोललेले आहेत, मी प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांना, पण 1-2 वेळेस मला बोलले माऊली महाराज. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील विचाराचा महात्मा. अशा पावन वयोवृद्ध तपोवृद्ध माऊली महाराजांच्या काल्यामध्ये काही महिलांना माळी नसतील, शक्यतो असतात आपल्याकडे, पण जरी एखादीला नसेल तर 10-5 महिलांनी पण माळी घाला ज्ञानोबा माऊलींच्या हातानं. काही तरुणांनी घाला, काही म्हाताऱ्यांनी घाला. महाराज 25वं सफल झालं असं होईल. तुम्ही जर 125 माळकरी झाले ना तर माझ्या मुक्ताई साहेबांना आनंद वाटेल, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायला आनंद वाटेल, इथे जवळ असलेली या परिसरातल्या संत महानप्यांना आनंद वाटेल, तर सप्ताह सफल असतो. चला, त्या कोंडोजीला हार दिला, नारळ दिलं आणि जी त्या बीडच्या पंडिताला प्रत दिली ती का अभंगाची महाराज तीच देऊन टाकली. त्यानं पहिला प्रश्न तुकोबारायला केला, महाराज मला हे कसं वाचिता येईल, मी कसं वाचू, कसं वाचू. महाराज म्हणले काळजी करू नको, वाची जाऊ नको, नुसतं पाहत जाय, नुसतं पाहत जाय. महाराजांनी सांगितलं मला भामदास बुवानं, बऱ्यापैकी मुली बसल्यात, सुट्ट्याचा काळ असल्यामुळे आबा बऱ्यापैकी मुली पारायणाला बसल्यात. कौतुक मानेल, धन्यवाद तुम्ही पारायणाला बसलात. बसा पारायणाला, बसा बसा, गरज आहे, गरज आहे. घरी बसून इतरत्र वडिलांचा, आईचा, भावाचा मोबाईल हिचकिण्यापेक्षा गाथ्यावरच्या अभंगावर नुसत्या ओळीवर नुसतं बोट जरी फिरिलं, नुसतं बोट जरी फिरिलं, बोट जरी फिरिलं तर माझा पंढरपुरातला मालक तुमच्या पुढच्या आयुष्याची दखल घेईल, उद्याच्या भावी आयुष्याची दखल माझा पंढरपुरातला मालक घेईल. आणि एक सांगू का, गाथा वाचनाचा जिला आनंद आहे, गाथा वाचण्यात जिला प्रेम आहे, ती मला तरी वाटते नवऱ्याला उपाशी मरू द्यायची नाही, टायमाला भाकरी देत जाईल. इतकं तरी आहे, इतकं तरी आहे, इतकं तरी आहे. वाच जा. आपल्या मुलींनी ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्या मुलींनी गाथा वाचायचा, आपल्या मुलींनी हरिपाठ पाठ करायचा. का नाही पाठ करायचा, का कशा करता पाठ नाही करायचा. विश्वाच्या मालकाने या देशातली श्रीमंत संपत्ती म्हणून तुम्हाला जन्माला दिले. राज्य, राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती,
या देशाची सर्वात सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात. कशा करता तुम्हाला संपत्ती शब्द दिला माहिती आहे का? त्याचे फार मोठे कारण आहेत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं एक कारण आहे, या देशातली स्त्री डोकं भरून पदर घेती किंवा सगळं अंग झाकून कपडे घालती. डॉक्टर साहेब, म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली. डोकं भरून किंवा सर्व अंग झाकलेले कपडे घालणारी स्त्री नेपाळ नावाच्या देशातला एक कोपरा जर सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्त्री सापडणार नाही. म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली तुमच्याकडे. घेत जा पदर. नवऱ्यानं जर साडी सोबत पदर आणला तरच घेत जा, आणि त्यानं जर पदर कापून आणला तर घेत जाऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे, घेत जाऊ नका, घेत जाऊ नका. पण साडीला जर असेल तर घेत जा. मी एक सांगू का तुम्हाला, हे मुलींनो, तुम्ही एवढ्या मोठ्या पुढे बसलात, आपला भारतीय पोशाख घाली जा. तुमच्या चपलाला हात लावून नमस्कार करतो. कारण भविष्यातल्या या देशातल्या जिजाबाई तुम्ही आहात. भविष्यातल्या या देशातल्या सावित्री तुम्ही आहात. भविष्यातल्या या देशातल्या रमाबाई तुम्ही आहात. भविष्यातल्या या देशातली झाशीची राणी तुम्ही आहात. भविष्यातल्या देशातल्या मुक्ताबाई तुम्ही आहात. कारण सांगू, बाप किती जरी डॉक्टर साहेब शहाणा असला तर 10-15% वेळ देतो मुलाला. सगळ्यात जास्त जर वेळ आपल्या मुलांना कोण देत असेल त्या देशाची आई देते. म्हणून या देशाच्या आईची संस्कृती महाराज चुकता कामा नये. गरज आहे, गरज आहे. तुम्ही वाची जागा, ते कपडे चांगले घाली जा. तुम्हाला एक सांगू, 2 गोष्टी झाकलेल्या असावं. लाभजानं पैसे दिले पाहिजे हो, पण डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. जी माणसं डायरीच्या पुढून नोटा ठेवतात का ते भिकारी नाहीत, ते भिकार चोटेत. पैसे डॉक्टर साहेब डायरीच्या पुढे ठेवायची वस्तू नाही. ही लक्ष्मी आहे, ही झाकून ठेवा. लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. तुम्हाला पदवी आहे माझ्या बाईने. गोपीचंदाला 1800 बायका होत्या. रातच्या 1 वाजता उठली तरी पदराला हात जात होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब. वेळ संपला का बुवा? माझ्याकडून बोला ना. संपला. हा, 5 मिनिटात आटपतो, मलाही दूर जायचंय. मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. महाराज, अंगठीत सोनं नाही पाहिलं सीतेनं. ज्या अंगठीला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालता त्या अंगठीत राम पाहिले. म्हणून पैठणच्या मालकांनी एक उच्चार केला, तिचा आचळू सरसावला. ती अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेबांनी पदराला हात घातला आणि पुढे पदर सर केला. इतक्या पवित्र तुम्ही आहात. चला, महाराजांनी सांगितलं नुसतं बोट फिरी जा कोंडोजीला. ठीक आहे. कमरेला पंचा होता, त्या अभंगाचा कागद असा घडी केला आणि पंचात गुंडाळला कमरेला. उजव्या हातात, डाव्या हातात नारळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये तुळशीच्या मंजुळाचा हार होता. आणि देहूच्या बाहेर पडल्याच्या नंतर तो हार सगळा खाऊन टाकला. भूक लागलेली होती हो, भूक लागलेली होती. परिणाम काय झाला सांगू? महाराज हा ज्ञानोबरायच्या समाधीवरला प्रसाद आहे. आणि या प्रसादाला हात कोणाचा लागलाय? तुकोबरायचा. ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. वाटलाय कोणी महाराज? वाढायला कोण होतं? तुकोबराय होते. आणि ते तुळशीचं पानं नसून प्रत्यक्ष सरस्वती पानात होती. जाड झालेली जीभ पातळ झाली. रंभा पत्र जयाची जिव्हा. रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी जीभ झाली. आणि अभंग काय महाराज? पाणिनीचे सुक्त म्हणून लागला महात्मा. पाणिनीचे सुक्त. आणि नारळ घरी फोल्ड गेल्यावर फोल्ड त्याचा वाडा तयार झाला. वाडा. आणि कालांतरानं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर वार्ता गेली, कोंडोजी नावाचा ब्राह्मण विद्वान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यातल्या देवघराच्या पूजेचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. ताकद कोणाची आहे? तुकोबरायची. ताकद कोणाची आहे? ज्ञानोबरायची. काय त्यांचा महिमा, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा रौप्य महोत्सव
दहिवत नावाचं गाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवत नावाचं गाव, बऱ्यापैकी लोकसंख्येचं गाव, काळ्या मातीशी नाळ असलेलं गाव. या काळ्या मातीशी प्रेम करणारं, शेतीवर प्रेम करणारं हे तात्विक सात्विक सदाचारी दैवत नावाचं गाव. या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझा ज्ञानोबाराय तुकोबारायचा हा उत्सव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण आदरणीय पूज्य श्री माऊली महाराज व्यासपीठावर आहेत, आदरणीय भानदास महाराज आहेत, अजून पुन्हा बऱ्यापैकी वारकरी मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि याच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आजचा इथे कीर्तन करण्याचा एक सन्मान मिळतोय. आदरणीय डॉक्टर रोहिदास हिलाल पाटील आजचे यजमान आहेत. एक अंगाळ आबासुद्धा संपर्क करत होते आणि पुन्हा एक आप्पासुद्धा फोन करत होते. आदरणीय किशोर आप्पा सुद्धा या तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. खूप वेळेस मला हे आबा बोलत होते, येण्याचा योग आला. तुम्हा सर्वज्ञांचं दर्शन झालं. माझं परम भाग्य. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा महाराज, आदरणीय आबा महाराज, नामदेव महाराज, संतोष महाराज, ईश्वर महाराज, जगदीश महाराज आम्हाला वाटाने भेटले. आमचे महाराज आवाज गोडे महाराज, पण एक विनंती करतो भाऊ म्हणून, कीर्तनात धोत्र घालायचं. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, तुम्हाला घरचा म्हणून सांगतोय, कारण तुमचा आवाज इतका गोड आहे. याच्याकरता अजून विशेष वाटेल महाराज. तुमच्या छातीवर ज्ञानोबाराय तुकोबारायचा फोटो आहे, पुन्हा श्रद्धा आहे. दुपारी भेट झाली, ते एका अंत्यविधीन येत होते. नमस्कार, माझ्यासाठी गाडी थांबली, मी रस्त्याने पायी चालत होतो. असं चालायला भेटत नाही, गावजवळ आलं की चलत असतो जरसं तितकं. त्यांची भेट झाली. तुम्हालाही धन्यवाद. पेटीवाले दादा असतील, मृदंगाचार्य काय नाव, आकाश महाराज असतील, विनेकरी बाबा, ही सगळी मंडळी, चोपदार मंडळी. चोपदार तुम्ही धोत्राच्या आतून काळी पॅन्ट घातली, कारण जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव, आणि गिरगावात बाळ्या रगिले. असं नकोय, असं नकोय. हां, आमच्या चोपदार दादांना सुद्धा धन्यवाद. सेवेकरी माणूस मस्त छान. हे साऊंड सिस्टीमवाले एक नंबर. वा वा वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे कीर्तन गरजा महाराष्ट्रावर तुम्हाला पुन्हा पाहायला भेटेल. गरजा महाराष्ट्र चॅनल आहे आमच्या अजयचं, त्याच्यावर तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला भेटेल आजचं कीर्तन. त्यांच्या गावानीशी अजय टाकरे कीर्तन. विढोबार ती माऊली स्नान केलं आणि तो अहमदाबादचा सोनार माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं. दुसऱ्या दिवशी घरी गेला. काय त्याची इच्छा असेल, काय कल्पना असेल, काय भावना असेल, डॉक्टर पाटील साहेब त्याची ती पूर्ण झाली. त्यानं त्याचा सगळा परिवार गाडीत घेतला. काय त्या काळाला वाहन असेल, त्या काळातलं का, कारण हा काळ बराच दूरचा आहे. 350-400 वर्षापूर्वीचा काळ आहे. तुकोबारायचा काळ आहे. तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा काळ. काय वाहन असेल त्याच्याकडे, गाडी असेल, घोडी असेल, कशावर बसून तो अहमदाबादून पुन्हा आळंदीला आला. सहपरिवार आले आणि त्या सावकाराने माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या कृपेने आपलं एक काम झालंय अशी त्याची इच्छा, त्याची ती भावना असेल. त्याने एक मोठा नारळ घेतला आणि त्या नारळाला एक सळई छिद्र पाडलं, त्याच्यातलं पाणी, त्याच्यातलं खोबरं सगळं बाहेर काढलं आणि त्याच्यामध्ये हिरे टाकले. हिरे आणि कणिक घेतली, गव्हाची कणिक आपण पकवादाला लावतो महाराज, तशी ते कणकीच्या यानं ते छिद्र बंद करून टाकलं आणि तुळशीच्या मंजुळेचा हार आणि ते नारळ समाधीवर ठेवून दिलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी त्याला साक्षात्कार दिला. हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. हे नारळ उचल आणि देहूला नेऊन दे. मग तो नारळ घेऊन तो अहमदाबादचा सोनार देहूला आले आणि श्रीमंत श्री देहूच्या मालकांकडे तुकोबारायांकडे ते नारळ आणि तो हार देऊन टाकला.
महाराज त्याच दिवशी एक आमच्या बीड जिल्ह्यातले पंडित, विद्वान, प्रचंड विद्वान होते, प्रचंड अस्खलित विद्वत्ता, पण त्यांना एक अडचण होती. ते ज्ञानोबारायाकडे आले आणि ज्ञानोबारायांनी त्यांना सांगितलं, तुमची केस आमच्या कोर्टात घेतल्या जात नाही. आमचं कोर्ट आता सध्या काही दिवसापुरतं बंद आहे आणि तुम्ही देहूला जा, तुमच्या पूर्ण इच्छा, कल्पना, भावना काय होतील त्या सगळ्या पूर्ण होतील. आता ज्ञानोबारायांनी साक्षात्कार दिल्यावर हे बीड जिल्ह्यातले पंडित होते, आचार्य होते, शास्त्री होते, वैदिक होते, सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण, काय उपमा द्यावा तितक्या थोड्या. देहूला आले. देहूला आल्याबरोबर प्रणाम केला. तुकोबरायांनी विचारलं, काका आलात? होय. आमच्याकडे? होय. ज्ञानोबारायांनी पाठवले. बर 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 बर. तर तुकोबरायाच्या लक्षात आलं, ज्ञानोबारायाच्या समाधीवरला तुळशीचा हार आणि नारळ तर आलंय, पण याच्यात आपण काहीतरी भर टाकावं डॉक्टर साहेब, असं तुकोबरायाचं मत झालं. आणि तुकोबरायांनी एक अभंगाची प्रत लिहिली. एका कागदावर काही अभंग लिहिली ठराविक. तुळशीच्या मंजुळेचा हार, ते नारळ आणि ते अभंगाचा कागद देऊन टाकला. महाराज तो एवढा विद्वान माणूस होता, त्याने विचार केला, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला, आता त्या हाराला 2-3 दिवस झाले असतील ना महाराज, हे सुकलेल्या मंजुळाचा हार मला आणि हा नारळ मला आणि हा प्राकृत अभंगाचा कागद, मी संस्कृत पंडित आहे, मी आचार्य आहे, मी वेदोक्त आहे, मी शास्त्रोक्त आहे, पुराणोक्त आहे, प्रचंड अस्खलित वेदाची विद्वत्ता मला, आणि हे प्राकृत अभंग मला दिले. ते जशाल तसं उचललं तुकोबारायापाशी टाकलं. पुन्हा ज्ञानोबारायाकडं. ज्ञानोबारायानं सांगितलं, ज्यानं तुकोबारायाचा अपमान केला त्याला या देशातलं कुत्र पण मानित नाही. या देशातलं कुत्र पण मानित नाही, कुत्र पण मानित नाही. महाराज तो ज्ञानोबारायाचा शब्द आहे. या देशातलं गिधाड पण मानित नाही, या देशातलं लांडग सुद्धा मानणार नाही. खाली मान घालून पंडित निघून गेला. त्याच दिवशी एक सामान्य माणूस तुकोबारायाकडे गेला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी. कोंडोजी नाव होतं त्याचं. अत्यंत साधा ब्राह्मण माणूस, गरीब माणूस, संध्याकाळचा खाला ठिकाणा नाही असा गरीब माणूस कोंडोजी. अख्ख्या गावाला कोंडोजीनं काका म्हणा, पण कोंडोजीला काका कोणी म्हणलाच नाही. इतका साधा गरीब गरीब माणूस. आणि देहूत आल्याच्या नंतर विचारलं, भजन कुठं असते? वाडा दाखिला जा, तो इनामदाराचा वाडा आहे, जा तिथं भजन होते. आणि या कोंडोजी काकाच्या लक्षात आलं, भजन जिथं असते तिथं खाला काहीतरी भेटते. गरीब माणूस आहे, भजन आहे ना, मग काहीतरी भेटतंय खाला, चला. महाराज तुमच्या लहानपणी आज जे पदार्थ खाल्ले का पंक्तीला, तुमच्या लहानपणी टोकाच्या कीर्तनकाराला पण नव्हते. गळ्या शपथ खोटं सांगत नाही. आज जे पंक्तीला होते का पदार्थ, हे 50 वर्षापूर्वी सर्व गाथे पाठ आहेत त्यांना पण नव्हते. कारण परिस्थितीत नाजूक होती महाराज, परिस्थितीत नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती. आता अन्नपूर्णेचा सुकाळ झालाय, काही अडचण नाही. पण एक लक्षात ठेवा, इतकं पवित्र आणि स्वादिष्ट अन्न खाल्ल्यावर जर खाऊन कोणी झोपला असेल तर पुढच्या जन्मात त्याला घुस व्हावं लागल. मग घुशी काय करतात माहिती आहे का, कोणाचे वाडे उकरीतात. हा, इथलं फुकट खाता येत नाही, तसं तर कोणाचंच फुकट खाता येत नाही, त्यातले इथलं तर खाताच येत नाही. काहीतरी खाण्यासाठी भेटेन तुकोबारायाकडे आले. महाराज साधा माणूस, पंच नेसलेला, गळ्यामध्ये जानवं होतं आणि शिवाय माळ पण होती तुळशीची, माळ पण होती तुळशीची. ते कोंडोजी कोणाच्या भजनात जाऊन टाळ्या वाजवायचे. त्यांना काही म्हणता येत नव्हतं, काही पाठांतर नव्हतं, काही नव्हतं डॉक्टर साहेब, नुसते आपली टाळी वाजली. साधा माणूस, त्यांची जीभ पण जाड होती, जाड जीभ होती. आणि जाड जीभ असल्यामुळं स्वर नाही, मठ्ठबुद्धी असल्यामुळं पाठांतर नाही, काहीच नाही, अत्यंत जाड. आणि कुळानं विप्रकुळात जन्माला आले, टाळी वाजवायची. तुकोबारायाच्या लक्षात आलं,
ज्ञानोबरायांनी पाठवलेला प्रसाद या गरीब साधूला देऊन टाकावा. काय असेल ते, काय कर्मनो गहनोगती. ह्या कोंडूजीला भूक लागली आणि घरी काही नाही, घरी काही नाही. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाने तो हार कोंडूजीच्या हातात दिला, त्याच्यावर नारळ ठेवलं आणि नारळावर तो कागद ठेवला. आताही नारळावर कागद ठेवतात पण त्याच्यात परिणाम वेगळा आहे, त्याच्यात पैसे घालित. हे बदल झाला बघा, जरासा बदल झाला. त्यावेळेला नुसता कागद होता अभंगाचा, नुसता अभंगाचा कागद. परिणाम बघा किती होता. कोंडोजीनं सांगितलं जाऊ द्या, वारकऱ्याच्या घरी काही जरी नाही भेटलं तर एवढा हार खाऊन टाकतो. तुळशीच्या पानाचा हार होता महाराज. आणि तुळशीचे पानं कोण म्हणते वाईट. मागे 2-2.5 वर्ष एक आजार झाला ना डॉक्टर पाटील साहेब, ते कोरोना नावाचा आजार. आमची इथे एक बुबू नावाची म्हातारी येत होती भांडे घासायला. म्हातारी होती बुबू, ती म्हातारी. ती मला एके दिवशी म्हणली, महाराज. म्हणलं काय बुबू. तुम्हारे हिंदू के लोग तुलसी के पेड़ा लगाते बोले. म्हणलं हो जी, लावतो आम्ही. ती काही मराठीत काही हिंदीत बोलायची, मी तर सगळं मराठीतच बोलायचो तिला. बुबू कशाला पाहिजे तुळस. एक कैसा है बोले महाराज जी, टीवी पे रेडियो पे ये लोग बातें कर रहे, तुलसी के पत्ते पानी में डाल के उबाल के पीने से बोले कोरोना नहीं होता. ही मुसलमानाची 65 वर्षाची बाई, एक वर्ग न शिकलेली महाराज, 65 वर्षाची म्हातारी. मेरे को तुलसी के पत्ते होना. तो मैंने बुबू ये तुळस नहीं बोले, आपकी हिंदू की माता है, बोले आप चुन के दो पत्ते. पानं तोडून तोडून मुठभर दिले तिला. महाराज मुसलमानाच्या 65 वर्षाच्या बाईला तुळशीचं महत्व कळतंय. या ईदभर पोटाची खळगी भांडे घासून भरणाऱ्या मुसलमानाच्या बाईला तुळस कळती, आणि आपल्या हिंदूच्या बाया तुळशीच्या बाजूला शेळी बांधित्यात आणि शेपुड्याची जात शेंडेच आणती. ते बुड नाही खात, ती शेंडेच आणती, शेंडेच आणती. कशा असं त्यात पान. तुळस फार प्रिय, तुळशीवर प्रेम करत जा. फार गरजेची तुळस, फार गरजेची, फार. महाराज विटेवरच्या मालकाला जी आवडली ती उगी नाही आवडली. तुम्हाला एक सांगू का, महाराज एका श्रीमंत माणसाच्या मातीला गेलो मी डॉक्टर साहेब. त्याला 218 एकर जमीन होती, त्याच्या मातीला गेलो. त्याच्या अंगावर 52-53 तोळे सोनं होतं. त्याच्या कमरेला करदुडा सोन्याचा होता. आणि पोट्टे म्हणले आमच्या बापान भरपूर श्रीमंती कमीली, आम्हाला सोनं काढायचं नाही. मसनवाट्यात गेलो, लाकडावर प्रेत टाकलं. तुमच्यासारखा वयस्कर माणूस होता, ते म्हणले सोनं घेऊ नका पण अंगावर ठेवता येत नाही. आडकिता घेतला, करदुडा तोडा, ब्रासलेट घेतलं, काडकित्यानं कापलं, लॉकेट कापलं आणि ते अंगठ्या काढ्यान सगळ्या छातीवर ठुल्या. पण त्या म्हाताऱ्याला माळ होती. मी मातीला गेलो त्यावेळेला ती माळ फार काय झालं तर 5 रुपयाला भेटली असती. लाखो रुपयाचं सोनं अंगावरचं काढण वरी ठुलं, पण 5 रुपयाची माळ तोडायची कोणाची मायवेली नाही. तो उलट सांगू का तुम्हाला, उलट सांगू का, ज्याला माळी नाहीत त्याला पण लाज काज मेल्यावर तुळशी तोंडात घालीत. आहे का नाही प्रथा आपल्याकडे, आजही प्रथा. हो, मला जर परमिशन दिली ना तर मी कोंबड्याची पख घालीन, अशी टोचू टोचू द्यायच्या. हो, तसे नाही गेले ना तर खिळ्यान टोचू टोचू घालीन. पण ती पद्धत नाही आहे का आपल्याकडे, अनादर करत नाहीत संप्रदाय. नसं नका माळकरी पण मेल्याव का होत नाही, पण तोंडात पख ते तुळशीची पानं घालीत, पख घालीत नाहीत. मग मला असं वाटतंय थोडंसं लाजलं पाहिजे. चावून गेल्यावर तर माळ घाला ना, चावाय लागल्यावर नका घालू. महाराज 70 वर्षाचं झाल्यावर तर घालावून जाता जाता आहे का नाही, इतकं करायला काय हरकत आहे, घाला जा. आणि सप्ताह मोठा कशाने म्हणत असतात माहिती आहे का. आम्ही ज्यांच्याकडे बसलो त्यांचं नाव काय, करंकडा आबा. आबा आबा तुम्ही महाराजाला लाखो रुपये जरी दिले तरी सप्ताह मोठा होत नाही. भारतातला कोणता जरी महाराज असला तरी सप्ताह मोठा होत नाही. त्या सप्त्याला मी मोठा म्हणतो की ज्या सप्त्यातल्या 25 बायकांनी तंबाखू सोडावा.
डॉक्टर साहेब 50 तरुणांनी गुटखे सोडावा, 50 पोरांनी बिड्या सिगारेट सोडावा आणि एका सप्त्यात 125 लोकांनी माळी घालावा, तर तो सप्ताह सफल झाला. नाहीतर तुम्ही किती मोठा सप्ताह करा, महाराजाला पाकिट द्या, ते श्रीमंत करा, तुम्ही असेच काय नाही उपयोग, काय नाही उपयोग. माऊली महाराजांचा काल आहे, या प्रांतातलं भूषण आहे ते, आधारविविध परमार्थातले. मला फोनवर 1-2 वेळेस बोललेले आहेत, मी प्रत्यक्ष पाहिलं नाही त्यांना, पण 1-2 वेळेस मला बोलले माऊली महाराज. खूप सात्विक, सदाचारी, पुण्यशील विचाराचा महात्मा. अशा पावन वयोवृद्ध तपोवृद्ध माऊली महाराजांच्या काल्यामध्ये काही महिलांना माळी नसतील, शक्यतो असतात आपल्याकडे, पण जरी एखादीला नसेल तर 10-5 महिलांनी पण माळी घाला ज्ञानोबा माऊलींच्या हातानं. काही तरुणांनी घाला, काही म्हाताऱ्यांनी घाला. महाराज 25वं सफल झालं असं होईल. तुम्ही जर 125 माळकरी झाले ना, तर माझ्या मुक्ताई साहेबांना आनंद वाटेल, माझ्या ज्ञानोबा तुकोबारायला आनंद वाटेल. इथे जवळ असलेली या परिसरातल्या संत महात्म्यांना आनंद वाटेल, तर सप्ताह सफल असतो. चला, त्या कोंडोजीला हार दिला, नारळ दिलं, आणि जी त्या बीडच्या पंडिताला परत दिली ती का अभंगाची महाराज, तीच देऊन टाकली. त्यानं पहिला प्रश्न तुकोबारायला केला, महाराज मला हे कसं वाचिता येईल, मी कसं वाचू, कसं वाचू. महाराज म्हणले काळजी करू नको, वाची जाऊ नको, नुसतं पाहत जाय, नुसतं पाहत जाय. महाराजांनी सांगितलं मला भामदास बुवानं, बऱ्यापैकी मुली बसल्यात, सुट्ट्याचा काळ असल्यामुळे आबा बऱ्यापैकी मुली पारायणाला बसल्यात. कौतुक मानेल, धन्यवाद तुम्ही पारायणाला बसलात. बसा पारायणाला, बसा बसा, गरज आहे, गरज आहे. घरी बसून इतरत्र वडिलांचा, आईचा, भावाचा मोबाईल हिचकिण्यापेक्षा गाथ्यारच्या अभंगाचं नुसत्या ओळीवर नुसतं बोर्ड जरी फिरिलं, नुसतं बोर्ड जरी फिरिलं तर माझा पंढरपुरातला मालक तुमच्या पुढच्या आयुष्याची दखल घेईल, उद्याच्या भावी आयुष्याची दखल माझा पंढरपुरातला मालक घेईल. आणि एक सांगू का, गाथा वाचनाचा जिला आनंद आहे, गाथा वाचण्यात जिला प्रेम आहे, ती मला तरी वाटते नवऱ्याला उपाशी मरू द्यायची नाही, टायमाला भाकरी देत जाईल. इतकं तरी आहे, इतकं तरी आहे, इतकं तरी आहे. वाच जा. आपल्या मुलींनी ज्ञानेश्वरी वाचायची, आपल्या मुलींनी गाथा वाचायचा, आपल्या मुलींनी हरिपाठ पाठ करायचा. का नाही पाठ करायचा, का कशा करता पाठ नाही करायचा. विश्वाच्या मालकाने या देशातली श्रीमंत संपत्ती म्हणून तुम्हाला जन्माला दिले. राज्य, राणी व संपत्ती, ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची सर्वात सर्वोच्च संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात. कशा करता तुम्हाला संपत्ती शब्द दिला माहिती आहे का, त्याचे फार मोठे कारण आहेत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं एक कारण आहे, या देशातली स्त्री डोकं भरून पदर घेती किंवा सगळं अंग झाकून कपडे घालती. डॉक्टर साहेब, म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली. डोकं भरून किंवा सर्व अंग झाकलेले कपडे घालणारी स्त्री नेपाळ नावाच्या देशातला एक कोपरा जर सोडून दिला तर भारत देशाच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्त्री सापडणार नाही. म्हणून या देशातल्या स्त्रीला श्रीमंत पदवी दिली तुमच्याकडे. घेत जा पदर. नवऱ्यानं जर साडी सोबत पदर आणला तरच घेत जा, आणि त्यानं जर पदर कापून आणला तर घेत जाऊ नका. तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे, घेत जाऊ नका, घेत जाऊ नका. पण साडीला जर असेल तर घेत जा. मी एक सांगू का तुम्हाला, हे मुलींनो, तुम्ही एवढ्या मोठ्या पुढे बसलात, आपला भारतीय पोशाख घाली जा. तुमच्या चपलाला हात लावून नमस्कार करतो, कारण भविष्यातल्या या देशातल्या जिजाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातल्या सावित्री तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातल्या रमाबाई तुम्ही आहात, भविष्यातल्या या देशातली झाशीची राणी तुम्ही आहात, भविष्यातल्या देशातल्या मुक्ताबाई तुम्ही आहात. कारण सांगू, बाप किती जरी डॉक्टर साहेब शहाणा असला तर 10-15% वेळ देतो मुलाला. सगळ्यात जास्त जर वेळ आपल्या मुलांना कोण देत असेल त्या देशाची आई देते. म्हणून या देशाच्या आईची संस्कृती महाराज चुकता कामा नये. गरज आहे, गरज आहे. तुम्ही वाची जागा, ते कपडे चांगले घाली जा. तुम्हाला एक सांगू, 2 गोष्टी झाकलेल्या असावं. लाभजानं पैसे दिले पाहिजे हो, पण डायरीच्या पुढून नाही ठेवले पाहिजे. जी माणसं डायरीच्या पुढून नोटा ठेवतात का ते भिकारी नाहीत, ते भिकार चोट आहेत. पैसे डॉक्टर साहेब डायरीच्या पुढे ठेवायची वस्तू नाही, ही लक्ष्मी आहे, ही झाकून ठेवा.
लक्ष्मी झाकलेली असावा आणि देशाची स्त्री सर्व अंग कपडे घातलेली असावा. तुम्हाला पदवी आहे माझ्या बाईने. गोपीचंदाला 1800 बायका होत्या. रातच्या 1 वाजता उठली तरी पदराला हात जात होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्राच्या धर्मपत्नी सीताई साहेब. वेळ संपला का भाऊ? माझ्याकडून बोला ना. संपला. हा 5 मिनिटात आटपतो, मलाही दूर जायचंय. मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली. महाराज अंगठीत सोनं नाही पाहिलं सीतेनं. ज्या अंगठीला प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालता त्या अंगठीत राम पाहिले. म्हणून पैठणच्या मालकांनी एक उच्चार केला, तिचा आचळू सरसावला. ती अंगठी पाहिल्याबरोबर सीताई साहेबांनी पदराला हात घातला आणि पुढे पदर सर केला. इतक्या पवित्र तुम्ही आहात. चला, महाराजांनी सांगितलं नुसतं बोट फिरी जा कोंडोजीला. ठीक आहे. कमरेला पंचा होता. त्या अभंगाचा कागद असा घडी केला आणि पंचात गुंडाळला कमरेला. उजव्या हातात डाव्या हातात नारळ घेतलं आणि उजव्या हातामध्ये तुळशीच्या मंजुळाचा हार होता. आणि देहूच्या बाहेर पडल्याच्या नंतर तो हार सगळा खाऊन टाकला. भूक लागलेली होती हो, भूक लागलेली होती. परिणाम काय झाला सांगू? महाराज हा ज्ञानोबरायच्या समाधीवरला प्रसाद आहे. आणि या प्रसादाला हात कोणाचा लागलाय? तुकोबरायचा. ज्ञानोबरायचा प्रसाद आहे. वाटलाय कोणी महाराज? वाढायला कोण होतं? तुकोबराय होते. आणि ते तुळशीचं पानं नसून प्रत्यक्ष सरस्वती पानात होती. जाड झालेली जीभ पातळ झाली. रंभा पत्र जयाची जिव्हा. रंभा म्हणजे केळी, केळीच्या पानासारखी जीभ झाली. आणि अभंग काय महाराज? पाणिनीचे सुक्त म्हणू लागला महात्मा. पाणिनी सुक्त. आणि नारळ घरी फोडलं त्याचा वाडा तयार झाला. वाडा. आणि कालांतरानं रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर वार्ता गेली, कोंडोजी नावाचा ब्राह्मण विद्वान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्यातल्या देवघराच्या पूजेचा मान कोंडोजीला प्राप्त झाला. ताकद कोणाची आहे? तुकोबरायची. ताकद कोणाची आहे? ज्ञानोबरायची. काय त्यांचा महिमा, मोठ्या श्रद्धेनं चालत असलेला हा रोपे महोत्सव दहिवत नावाचं गाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवत नावाचं गाव, बऱ्यापैकी लोकसंख्येचं गाव, काळ्या मातीशी नाळ असलेलं गाव. या काळ्या मातीशी प्रेम करणारं, शेतीवर प्रेम करणारं हे तात्विक सात्विक सदाचारी दैवत नावाचं गाव. या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझा ज्ञानोबराय तुकोबरायचा हा उत्सव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्याचं पारायण आदरणीय पूज्यश्री माऊली महाराज व्यासपीठावर आहेत, आदरणीय भानदास महाराज आहेत, अजून पुन्हा बऱ्यापैकी वारकरी मंडळी आहेत. या सर्वांच्या सहकार्यानं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा. आणि याच्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला आजचा इथे कीर्तन करण्याचा एक सन्मान मिळतोय. आदरणीय डॉक्टर रोहिदास हिलाल पाटील आजचे यजमान आहेत. एक अंगाळ आबासुद्धा संपर्क करत होते आणि पुन्हा एक आप्पासुद्धा फोन करत होते. आदरणीय किशोर आप्पा सुद्धा या तारखेच्या संदर्भात संपर्क करत होते. खूप वेळेस मला हे आबा बोलत होते, येण्याचा योग आला. तुम्हा सर्वज्ञांचं दर्शन झालं. माझं परम भाग्य. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे दादा महाराज, आदरणीय आबा महाराज, नामदेव महाराज, संतोष महाराज, ईश्वर महाराज, जगदीश महाराज आम्हाला वाटाने भेटले. आमचे महाराज आवाज गोडे महाराज, पण एक विनंती करतो भाऊ म्हणून, कीर्तनात धोत्र घालायचं. राग येऊ देऊ नका बरं का महाराज, तुम्हाला घरचा म्हणून सांगतोय, कारण तुमचा आवाज इतका गोड आहे. याच्याकरता अजून विशेष वाटेल महाराज. तुमच्या छातीवर ज्ञानोबराय तुकोबरायचा फोटो आहे, पुन्हा श्रद्धा आहे. दुपारी भेट झाली,
त्या एका अंत्यविधीने येत होते. नमस्कार, माझ्यासाठी गाडी थांबली, मी रस्त्याने पायी चालत होतो, असं चालायला भेटत नाही, गावजवळ आलं की चलत असतो जर तितकं. त्यांची भेट झाली. तुम्हालाही धन्यवाद. पेटीवाले दादा असतील, मृदंगाचार्य काय नाव, आकाश महाराज असतील, विनेकरी बाबा, ही सगळी मंडळी, चोपदार मंडळी. चोपदार तुम्ही धोत्राच्या आतून काळी पॅन्ट घातली, कारण जगात जर्मनी, भारतात परभणी, परभणीत गिरगाव, आणि गिरगावात बाळ्या रगिले. हां, असं नकोय, असं नकोय. हां, आमच्या चोपदार दादांना सुद्धा धन्यवाद. सेवेकरी माणूस मस्त छान. हे साऊंड सिस्टीमवाले एक नंबर. वा वा वा, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. हे कीर्तन गरजा महाराष्ट्रावर तुम्हाला पुन्हा पाहायला भेटेल. गरजा महाराष्ट्र चॅनल आहे आमच्या अजयचं, त्याच्यावर तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला भेटेल आजचं कीर्तन. त्यांच्या गावानीशी अजय टाकरे कीर्तन. विढोबार कुमारी